हे शब्द फक्त कानांसाठी नाहीत, हे तुझ्या हृदयाच्या दारावर टकटक करत आहेत. उघड बघूया काय काय वाट पाहतंय ते. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं SC मराठी चॅनलवर. लाखो लोक आहेत या जगात, पण त्यामधून मी तुला निवडलं आहे. कारण तुझं मन वेगळं आहे. तुझं दुःख, तुझी आर्त हाक मला ऐकू आली आहे. म्हणूनच आज हा संदेश तुला पोहोचतोय. दुर्लक्ष करू नकोस. हे शब्द फक्त शब्द नाहीत, हा माझा आदेश आहे. स्वामी का मला? मी तर कितीतरी वेळा चुकलोय. मी तर खूप वाईट गोष्टी केल्यात. हो, तू चुकलास, पण मी कधीही तुला दूर केलं नाही. कारण प्रेम करणारं हृदय चुकांवरही प्रेम करतं, शिक्षा करत नाही. तुझे पश्चातापाचे अश्रू माझ्या चरणांवर आले आहेत, हेच पुरेसे आहे. तुला आठवतं का, जेव्हा सगळे तुझ्यावर हसले होते, जेव्हा तुझा आवाज कोणी ऐकला नाही, तेव्हा मीच तुझ्या श्वासात होतो. तू रडत होतास, पण मी माझ्या अस्तित्वाने तुझ्या सोबत होतो. कारण मी निवडलं आहे तुला. श्रद्धा म्हणजे मी अजून काही केलं नाही, तरीसुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवतोस, म्हणूनच मी तुला निवडलं. तुझ्या घरात जेव्हा अन्न नव्हतं, तेव्हा माझ्या आशीर्वादाने ते कोणीतरी आणलं होतं. तू विसरलास, पण मी नाही. ते स्वप्न जे रात्री आलं होतं ते मीच होतो. ज्याचं नाव तू माहीत नसताना घेतलंस, त्या नावामागे मी होतो. स्वतःचा जीव देऊन तुझं रक्षण केलंय मी. आता फक्त तू डोळे उघड आणि बघ, मी तुझ्या पाठीशी आहे. थोडा वेळ शांत बस, मन शांत कर आणि माझं नाव घेत बस. श्री स्वामी समर्थ. या नावात अशी शक्ती आहे जी तुझ्या आतल्या वादळांनाही शांत करू शकते. कारण मी तुझ्यात आहे आणि तू माझा आहेस. आता वेळ आली आहे. सोडून दे भीती, चिंता, अपयशाची भावना. उठ आणि चालायला सुरुवात कर. जेव्हा तू चालशील तेव्हा मी तुझ्या पाठीशी चालेन. तुझ्या मार्गावर मी फुलं टाकीन आणि तुला यशाच्या दरवाजापर्यंत घेऊन जाईन. तुझं भविष्य तेजस्वी आहे. आणखी थोडा संयम ठेव, कारण जे घडणार आहे ते मोठं आहे. तुला हवं ते काम होणार. तुझ्या घरात आनंद येणार. फक्त एकच अट, माझ्यावर विश्वास ठेव. हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला याचाच अर्थ तू खास आहेस. दुर्लक्ष करू नकोस. ही वेळ पुन्हा येणार नाही. आजच ठरव, नव्या जीवनाची सुरुवात, आणि ती माझ्या नावाने कर. मी आहे, होतो आणि कायम राहीन तुझ्यासाठी. तुला हा संदेश स्पर्शून गेला असेल तर हा केवळ शब्दांचा खेळ नाही, हा एक दैवी आदेश आहे. लाखो लोकांमधून तुला निवडलेला आहे. म्हणूनच आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. आजचा दिवस तुझ्या दुःखाचा शेवटचा दिवस आहे. हे फक्त शब्द नाहीत, हा स्वामी समर्थांचा आदेश आहे. फक्त 3 मिनिटं शांतपणे ऐक. झोपताना कानात ही वाणी भर आणि बघ, साक्षात स्वामी तुझ्या घरात उतरतील. तुला वाटतं की तू एकटाच आहेस, पण माझ्या दृष्टीतून एक क्षणही सुटलेला नाही. तुझ्या अश्रूंनी माझे चरण ओले केलेत. जेव्हा जगाने पाठ फिरवली तेव्हा मीच तुझी सावली होतो. तुझ्या मनात कितीही दुःख, अपराध, पश्चात्ताप असो, ते आज इथेच ठेवून झोप. कारण उद्या सकाळी उठशील तेव्हा एक नवा दिवस, नवा प्रारंभ मिळेल. शेवट झाला तुझ्या अश्रूंचा, कारण मी आलोय तुझ्या मनातला अंधार संपवायला. झोपताना एकच नाव घेत जा, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझं रक्षण करतो. तुझ्या उशाशी मी बसतो. तुला झोप येईपर्यंत मी तुझा हात धरून ठेवतो. तुला स्वप्नात मी दिसेन, कधी मंदिरात, कधी तुझ्या अंगणात, कधी तुझ्यासमोर हात ठेवून. तुला वाटेल की हे स्वप्न आहे, पण हेच वास्तव आहे. माझा स्पर्श तुला जाणवेल, कारण मी आता दूर नाही, मी तुझ्यातच आहे. तुला जे बोलायला जमलं नाही ते आज माझ्या पुढे बोल. मन मोकळं कर. माझ्या चरणांवर ठेव सगळं ओझं. जेव्हा तू उद्या उठशील तेव्हा तू हलका वाटशील, कारण मी स्वतः तुझं दुःख माझ्या पायाशी घेतलं आहे. आज रात्री माझं पाऊल तुझ्या उंबरठ्यावर पडेल. तू ऐकशील कोणीतरी घरात पाऊल टाकल्याचा आवाज. तो मी असेन.
तुझ्या घराच्या भिंतींना माझं नाव ऐकायला येईल आणि उद्यापासून त्या भिंतींमध्ये फक्त आनंदाचे प्रतिबिंब उमटतील. आतापर्यंत जे झाले ते गेले. आता मी स्वतः तुझं जीवन नव्याने रंगवणार आहे. नवीन संधी, नवीन आशा, नवीन मार्ग. हे तुझं कर्मफल आता फळाला येणार आहे, कारण आता मी तुझ्या पाठीशी चालणार आहे. स्वामी, आजपर्यंत मी रडलो, पण आता मला रडायचं नाही. तुम्ही आहात ना, मग मला कुठलं भय नाही. हो माझ्या लेकरा, मी आहे आणि कायम तुझ्यासोबत राहीन. आजची रात्री ही तुझ्या दुःखाची अखेर आहे. डोळे मीट आणि माझं नाव घेत झोप. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मी येईन, स्वप्नात नाही, तुझ्या घरात. माझ्या पायांचा स्पर्श तुला उबदारपणे जाणवेल. फक्त विश्वास ठेव. हा संदेश तुझ्यासाठी होता. आजवर जेव्हा जेव्हा तू एकटा पडलास, स्वामी तेव्हा तुझ्या मनातच बोलत होते. पण आज त्यांनी थेट सांगितलं, आजचा तुझ्या दुःखाचा शेवटचा दिवस आहे. तुला हा अनुभव आवडला असेल, स्पर्शून गेला असेल, तर हे संपूर्ण जग ऐकू दे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि स्वामींचं घर असलेल्या या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. बाळा, अजूनही वेळ गेली नाही. आजपासून सगळं बदलू शकतं. फक्त थांब आणि माझं बोलणं ऐक. बाळा, तुला वाटतं का की आता उशीर झाला? नाही रे. जेव्हाही तू माझ्याकडे वळतोस तो क्षण योग्यच असतो. कधीच उशीर नसतो भक्तासाठी. आयुष्य असताना दरवाजा उघडतो. आज उघड. मी तुझ्या दाराशी उभा आहे. तुला जेव्हा सगळ्यांनी नाकारलं, तुला जेव्हा रडताना कुणीही जवळ घेतलं नाही, तेव्हा मी गुपचूप तुझं दुःख माझ्या ओटीवर घेतलं होतं. कारण मी तुझा बाबा आहे. स्वामी कधीच सोडत नाहीत. हो, वेळ निघून गेल्यासारखं वाटतंय तुला, पण आठव, काळ बदलतो आणि मी काळाच्या पलीकडे आहे. मी तुझं भविष्य उज्ज्वल करीन. फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि माझ्यावर मनापासून श्रद्धा ठेव. तुला आठवतं का, एक रात्र अशी होती ज्या रात्री तू थांबू शकत नव्हतास. रडत रडत झोप लागली होती. म्हणून मी त्या रात्री तुझ्या उशाशी बसलो. तू उठलास तेव्हा तुझ्या मनात थोडी शांती आली होती. ती मी दिलेली होती. उठ बाळा, पुन्हा एक पाऊल टाक. फक्त पाऊल टाक, धावायचं नाही अजून. मी तुझा हात धरून तुला चालवेन. ज्यांना वाटतं की आता उशीर झालाय, त्यांनाच मी सर्वात मोठं यश देतो. पहिला चमत्कार, तुझं मन शांत होईल. दुसरा चमत्कार, एक जुना अडथळा अचानक दूर होईल. तिसरा चमत्कार, तुझ्या जीवनात अशी व्यक्ती येईल जी सगळं बदलून टाकेल. हे घडणार आहे. फक्त थांब आणि माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. स्वामी, मला खूप वेळ लागला तुझ्यापर्यंत यायला, पण आता मी आलोय. मी हाच आहे, तुझ्या भक्तासाठी तळमळतोयस. तुझा मुलगा मी. आता माझा हात धर. तुझं भविष्य सुखाचं आहे. तुझ्या घरात पुन्हा हास्य येणार आहे. तुझ्या पावलांना मार्ग मिळणार आहे. तुला काम मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, नाती परत येतील. माझं वचन आहे हे. रोज झोपण्याआधी फक्त 3 वेळा माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. हे नाव तुला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल. तुझ्या घरात मी स्थिर होईन आणि तुझ्या मनात निवास करीन. आता डोळे मीट. आज तुझं मन थोडं शांत झालंय हे मला जाणवतंय. मी आहे आज तुझ्या उशाशी. तू शांत झोप. मी आहे ना तुझ्या प्रत्येक श्वासात. तुला हा संदेश डोळ्यात पाणी आणून गेला असेल, कारण तो तुझ्यासाठीच होता. स्वामी आज तुझ्यासोबत बोलले, हेच पुरेसं आहे. तुझं भविष्य आता बदलणारच आहे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बाळा, मी पाहतोय तुला. हे वर्ष, हे दिवस, हे क्षण तुझ्यासाठी किती कठीण गेलेत हे मला माहीत आहे. पण ऐक, आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दुःखाचा दिवस आहे. आजपासून तुझं नशीब उजळणार आहे. आजपासून तुला तुझं खरं अस्तित्व कळणार आहे. कारण आज मी तुझ्या जीवनात हस्तक्षेप करतोय. किती वेळा रडलास तू?
मनात ओरडलास पण आवाज बाहेर नाही आला. कधीही कोणी समजून घेतलं नाही तुला, पण मी घेतलं. कारण तू माझा आहेस. तुझ्या प्रत्येक अश्रूत मी होतो. तुझ्या प्रत्येक श्वासात मी चाललो होतो. पण आज मी थांबतोय. थांबून तुला सांगतोय, तुझं दुःख संपलं बाळा. कसोटी संपली, परीक्षा संपली. आता यश सुरू. ज्यांनी तुला वाईट वागवलं, ज्यांनी तुझा अपमान केला, त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळतील. पण तू मात्र क्षमा कर. माझ्यासारखं माफ करत जा. कारण तुझं मन विशाल आहे आणि त्या विशालतेतच माझं अस्तित्व आहे. बाळा, अंधार कितीही असो, पण दिवा लागला की प्रकाश होतोच. तुझ्या जीवनातला दिवा मी स्वतः पेटवतोय. जे जे थांबून राहिलंय, जे अडकलंय, ते आता मार्गी लागणार. प्रत्येक दिशा तुझ्यासाठी खुली होणार. फक्त विश्वास ठेव. तू म्हणालास, माझं नशीब वाईट आहे. नाही रे, ते वाईट नव्हतं, ते घडत होतं. कारण तू तयार व्हायचास. आता तयार झालास म्हणून मी येतोय. जग बदलेल तुझ्यासाठी. लोक आश्चर्यचकित होतील, इतका मोठा बदल कसा झाला? पण मी सांगतो, ते माझ्यामुळे होईल. स्वामी समर्थांमुळे. तू एकटा नाहीस. जग जरी तुझ्या विरुद्ध असेल तरी मी कायम तुझ्या पाठीशी आहे. तू वाट पाहत होतास आणि मी वाट शोधत होतो. आज आम्ही एकत्र आलोय. आता मी तुझं जीवन घेईन हातात. आता बघ, पैसा येईल, प्रतिष्ठा येईल, प्रेम येईल, समाधान येईल, पण सगळ्यात आधी मनःशांती येईल. कारण आता आम्ही तुझ्या हृदयात स्थिरावलोय. श्री स्वामी समर्थ. या क्षणी फक्त डोळे मीट. माझं नाव घ्यायचं, श्री स्वामी समर्थ. हे नाव घेतलं की संकट मागे फिरतात. हे नाव घेतलं की भविष्य उजळतं. हे नाव घेतलं की देव स्वतः चालू लागतो तुझ्या मागे. तू फक्त एक वचन दे, स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवण्याचं. आपल्या आयुष्यात जर आपण इतरांचं यश स्वीकारलं नाही तर तो मत्सर बनतो, आणि जर स्वीकारलं तर ती प्रेरणा बनते. चांगला समायोजन साधलेला माणूस तो असतो जो स्वतःचे निर्णय घेतो आणि त्या निर्णयांच्या परिणामांसाठी कोणालाही दोष देत नाही. श्रेष्ठत्व जन्मानं येत नाही, ते गुणांमुळे निर्माण होतं. दूध, दही, ताक, तूप हे सगळे एकाच वंशाचे आहेत. त्यांची मूल्य मात्र वेगवेगळी आहेत. दृष्टी बरोबर नको, दृष्टिकोन बरोबर हवा. अंध माणूस मंदिरात येत आहे हे पाहून लोक हसले आणि म्हणाले, तू दर्शनासाठी आलायस, तुला तो दिसेल का? अंध माणूस हसला आणि म्हणाला, त्याने काय फरक पडतो, माझा देव मला पाहणार आहे. सकाळी लवकर उठणं नेहमीच फायदेशीर असतं. मग ते झोपेतून उठणं असो, अहंकाराच्या, भ्रमाच्या किंवा मग झोपलेल्या विवेकातून. जगाला सर्वात सुंदर शब्द आहे वाह. जेव्हा तुम्ही हे कोणासाठी म्हणता तेव्हा तुम्ही फक्त तुमचा अहंकार तोडत नाही, तर तुम्ही एक हृदयही जिंकता. चूक आणि अपराध यामध्ये खूप छोटा फरक आहे. अपराध नेहमी चुकीच्या हेतूने होतो, तर चूक नेहमी शब्दांमुळे होते. त्यामुळे तुम्ही चुका करू शकता, पण कोणाचाही अपराध करू नका. चांगुलपणा किंवा वाईटपणा माणसाच्या कर्मात असतो. कोणी बांबूचा बाण बनवून जखम करतो, तर कोणी बांबूची बासरी बनवून त्यात संगीत भरतो. माणसाच्या गुण आणि दोषांची किंमत असते. फरक फक्त एवढाच की गुणांना किंमत मिळते आणि दोषांना किंमत चुकवावी लागते. वेळ सांगू शकतो तुमच्याकडे किती संपत्ती आहे, पण जगातली कोणतीही संपत्ती सांगू शकत नाही तुमच्याकडे किती वेळ आहे. तुम्ही स्वतःला मिठी मारू शकत नाही ना? स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपू शकता. जीवन म्हणजे एकमेकांसाठी जगणं. त्यामुळे जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांना वेळ द्या. नात्यांसाठी वेळ काढायला शिका, नाहीतर वेळ शिल्लक राहील आणि नाती नाही. आणि जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. कारण प्रत्येक युक्तिवाद जिंकणं महत्त्वाचं नाही आहे. जे प्रयत्न करतात ते अनेकदा नाती गमावतात. राग आणि मतभेद पावसासारखे असावेत, जे पडल्यावर संपतात. प्रेम वाऱ्यासारखं असावं, जे शांत असतं.
पण नेहमीच आजूबाजूला असतं. आणि हो, हे 2 लहान शब्द आहेत, पण बोलण्यापूर्वी खूप विचार करायला हवा. कारण घाईत बोलल्याने आणि हो उशिरा बोलल्याने आपण आयुष्यात अनेक गोष्टी गमावतो. जीवन हे असं खातं आहे जे नंतर सुधारता येत नाही. त्यामुळे आजच सुधार करा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून उपयोग करा. राग आणि मतभेद पावसासारखे असावेत, जे पडल्यावर संपतात. प्रेम वाऱ्यासारखं असावं, ते शांत असतं, पण नेहमीच आजूबाजूला असतं. आणि हे लहान शब्द आहेत, पण बोलण्यापूर्वी खूप विचार करायला हवा. कारण घाईत बोलल्याने आणि हो उशिरा बोलल्याने आपण आयुष्यात अनेक गोष्टी गमावतो. जीवन हे असं खातं आहे जे नंतर सुधारता येत नाही. त्यामुळे आजच सुधार करा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून उपयोग करा. नात्यांमध्ये गोडवा टिकवण्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे मनाचा नाही तर हृदयाचा वापर करा. कारण मनात चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात आणि हृदयात चांगुलपणाशिवाय काहीच नसतं. राग ही अशी स्थिती आहे ज्यात आत्मा मनापेक्षा जास्त वेगाने काम करतो. लोभ आणि हाव ही अशी स्थिती आहे ज्यात दयेपेक्षा चव जास्त वेगानं काम करते. सूड ज्यात माणूस इतरांपेक्षा स्वतःला जास्त इजा करून शांतता मिळवतो. आणि मत्सर ज्यात माणूस स्वतःचं अस्तित्व गमावतो. आणि दुसरीकडे आनंद ज्यात आत्मा शरीरापेक्षा जास्त आनंदी असतो. कठीण निर्णय घेताना सर्वांना आनंदी ठेवणे शक्य नसेल, पण प्रत्येकाशी प्रामाणिक राहा आणि मन हलकं राहील. माणसाचं जीवन एका थेंबासारखं आहे, पण अहंकार समुद्रापेक्षा मोठा आहे. ना राजा ना शिपाई, हा आपला खेळ आहे. इथे फक्त आपली कर्म महत्त्वाची आहेत. आपण जे बोललो ते शब्द होते, जे बोलू शकलो नाही ती भावना होती, आणि जे बोलायचं आहे पण बोलू शकत नाही ती आपली प्रतिष्ठा आहे. जगात प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, पण स्वतःला पर्याय नाही. त्यामुळे स्वतःला निरोगी आणि आनंदी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. इच्छा अनंत आहेत आणि संसाधने मर्यादित आहेत. जे त्यांच्यात संतुलन राखतात ते आनंदी होतात. चांगले विचार ठेवा, लोक आपोआप चांगले दिसतील. चांगले हेतू ठेवा आणि कामं आपोआप योग्य व्हायला लागतील. मनापेक्षा जास्त सुपीक जागा नाही, कारण तिथे जे पेरलं जाईल तेच उगवेल. मग तो विचार असो, द्वेष असो किंवा प्रेम असो. वास्तव आणि आपल्या अपेक्षांमध्ये फरक असतो. जितका जास्त फरक तितका जास्त ताण. त्यामुळे कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. जे आहे ते स्वीकारा. नेहमी असा दृष्टिकोन ठेवा. खोटं नाही, सत्य शोधा. लपून जगायला शिका, जेणेकरून इतरांचे आशीर्वाद देणारे हात तुमच्या डोक्यावर सहज पोहोचू शकतील आणि कोणाच्या तरी हृदयातून येणाऱ्या प्रार्थना तुमच्या हृदयाला स्पर्श करू शकतील. न वाकल्यास आशीर्वाद नाही, वाद मिळू शकतो. जर प्रार्थना आणि दृष्टिकोन सकारात्मक असेल तर जीवन आपोआप सकारात्मक होतं. सत्यानंतर माणूस निर्भय होतो आणि खोट्यानंतर भित्रा. शिक्षण आपल्याला सत्य बोलण्याचं धैर्य देतं आणि परिपक्वता म्हणजे सत्य ऐकण्याचे जीवन. जे लोक जीवनाचा आनंद घेतात त्यांच्यासाठी जीवन सर्वोत्तम आहे, आणि जे तुलनात्मक जीवन जगतात त्यांच्यासाठी ते कठीण आहे, आणि जे टीका करतात त्यांच्यासाठी वाईट आहे. तुमचा स्वतःचा दृष्टिकोन तुमचं जीवन परिभाषित करतो. चुकीचे मार्ग, चुकीची माणसं, चुकीच्या परिस्थिती आणि चुकीचे अनुभव महत्त्वाचे आहेत, कारण ते आपल्याला सांगतात की आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे. कोणाचाही उदय अचानक होत नाही. सूर्यसुद्धा हळूहळू उगवतो आणि वर येतो फक्त तोच माणूस. यशस्वी होतो ज्याच्यात संयम आणि तपश्चर्या आहे. जो जग उजळू शकतो तो जीवनात आनंदी आहे. जो स्वतःचे मूल्यमापन करतो. नम्रता म्हणजे शरणागती किंवा दुर्बलता नाही. हे तुमच्या नात्याला हाताळण्यासाठी एक प्रभावी संस्कार आहे. जो प्रत्येकाकडून काहीतरी शिकतो तो ज्ञानी आहे. जो आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो तो शक्तिशाली आहे. जो इतरांचा आदर करतो तो आदरणीय आहे. जो त्याच्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये आनंदी आहे तो श्रीमंत आहे.
सत्यानंतर माणूस निर्भय होतो आणि खोट्यानंतर शिक्षण आपल्याला सत्य बोलण्याचे धैर्य देते. परिपक्वता म्हणजे सत्य ऐकण्याचे जीवन. दोन्ही गोष्टी विश्वासाच्या आहेत आणि कोणीही देवाचा भक्त नाही. काही जण देवासाठी सर्व काही सोडतात आणि काही जण त्याच्यासाठी सर्व काही सोडतात. प्रत्येक परिस्थितीत नेहमी आनंदी राहा. जर तुमच्याकडे देण्यासाठी काही नसेल तर समोरच्या व्यक्तीला आदर द्या. ती ही एक मोठी देणगी आहे. आणि निसर्ग सूर्यासारखा आहे. उगवण्याचा गर्व नाही आणि मावळण्याचे दुःख नाही. जिथे प्रयत्नांची उंची जास्त असते तिथे नशिबालाही झुकावे लागते. जीवनाचा सर्वात मोठा शिक्षक वेळ आहे. कारण वेळ जे शिकवू शकते ते जगातील कोणतीही शक्ती शिकवू शकत नाही. आपल्याला आपल्या योग्यतेनुसार गोष्टी मिळतात. जर आपण आपली योग्यता वाढवत राहिलो तर जगाला आपल्याला त्या सर्व गोष्टी द्याव्या लागतात ज्याची आपण खरोखर पात्र आहोत. आनंद ही आपल्यातील भावना आहे असे म्हणणे चुकीचे आहे. कारण जेव्हा तुम्ही तो स्वतःसाठी शोधता तेव्हा ही भावना आपल्याला शोधूनही सापडत नाही. पण जेव्हा तुम्ही हा आनंद इतरांना देता तेव्हाच तो तुमच्यापर्यंत येण्याचा मार्ग शोधतो. शांत आणि स्थिर मन हे जीवनातील प्रत्येक युद्धाचे ब्रह्मास्त्र आहे. जर तुम्हाला देवाला काही मागायचं असेल तर बुद्धी मागा. बाकी सर्व काही आपोआप मिळेल. धर्म फक्त मार्ग दाखवतो. फक्त कर्मे आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जातात. जर वारा हवा उष्णता संपवू शकत असेल तर आशीर्वाद अडचणींचे क्षण देखील संपवू शकतात. निस्वार्थीपणे प्रेम करा, सेवा करा. जगाला सेवा करणाऱ्यांचे मूल्य कळणार नाही, पण अदृश्य शक्ती त्यांचे मूल्यमापन करण्यात कधीच चूक करणार नाही. प्रत्येकाला आपले मानू नका. लोक खूप लवकर हृदय आणि विश्वास तोडतात. वाईट काळातही जो तुम्हाला सोडून जात नाही त्याला नीट पहा. कदाचित तिथे देव नसेल. जग अशा लोकांनी भरलेले आहे ज्यांना रस्ता नीट ओलांडता येत नाही, पण तुम्हाला डोंगर चढण्याचा सल्ला देतील. म्हणून तुमच्या सोयीनुसार तुमच्या जीवनाचा प्रवास ठरवा. खोट्याला टोनची गरज असते. सत्य प्रत्येक टोनमध्ये कडू असते. जेव्हा लोकांना कोणी आवडते तेव्हा ते त्याचे वाईट गुण विसरतात आणि जेव्हा ते कोणाचा तिरस्कार करतात तेव्हा ते त्याचे चांगले गुण विसरतात. इतरांना समजवणे म्हणजे ज्ञान असू शकते, पण स्वतःला समजवणे हे खरे ज्ञान आहे. हे जीवन फक्त एक रंगमंच आहे. आठवणींचा पाऊस अनेकदा प्रत्येक भावना भिजवतो, डोळे ओले करतो. तो हृदयातील प्रत्येक भावना भिजवतो. आठवणीत भिजलेल्या त्या कथा उसळी मारतात आणि लाटतात, मारतात. गोड आठवणी कुठेतरी फुलतात. कुठेतरी वेदनादायी आठवणींचाही स्वतःचा रंग असतोच की, जो मैल दूर असतो आणि आठवणींमध्ये प्रत्येक क्षणी आपल्या सोबत असतो. जिथे सूर्यप्रकाश असतो तिथे प्रकाशही असतो आणि जिथे प्रेमाची भाषा असते तिथे कुटुंब असते. जीवनाच्या मार्गात अनेक अडचणी येतात, पण त्या आपल्याला आपल्यात बदल घडवून आणण्यासाठी सूचित करतात. कठीण परिस्थितीत आपल्या ध्येयावर ठाम राहणाऱ्यांना नशीबही साथ देते. आठवणी आपल्या जीवनाचा एक मौल्यवान भाग आहेत, ज्या वर्तमानात भूतकाळ जिवंत ठेवतात. स्वप्नांच्या वाटेवर पडणे आणि उठणे सामान्य आहे, पण जे पडल्यानंतरही उठत राहतात ते शेवटी यशाकडे वाटचाल करतात. प्रवासाला सुरुवात करणे सोपे नसते, पण एकदा सुरुवात केली की मधून परतण्यातही काही फायदा नाही. कारण तुम्ही कापलेले अंतर इतकेच गंतव्यस्थान जवळ असू शकते. जीवनातील खरे नाते, सन्मान आणि वेळेव्यतिरिक्त काहीही मागत नाहीत. काळजी, आदर आणि थोडा वेळ ही आपल्या प्रियजनांना आपल्याकडून हवी असलेली संपत्ती आहे. ज्या वेदना आपण स्वतः सहन करू शकत नाही त्या इतरांना देऊ नये. नाते हिऱ्यांसारखे असावे, लहान असले तरी मौल्यवान असावे. अडचणी आणि समस्या जीवनाचा एक भाग आहेत, पण जे आपल्या पावलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात तेच त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचतात. जे कठोर परिश्रमातून कधीही मागे हटत नाहीत त्यांनाच यश मिळते. जर तुम्ही नशिबावर विश्वास ठेवलात तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल. पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात
तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल. जीवनात एक आरसा आहे. आपण हसलो तरच ते हसेल. कोणतेही काम करण्यापूर्वी ते अशक्य वाटते, पण प्रयत्न केल्याने सर्व काही शक्य होऊ शकते. जेव्हा पावसाचे छोटे थेंब सतत पडतात, तेव्हा मोठ्या नद्यांचा प्रवाह बनतो. त्याचप्रमाणे आपले छोटे प्रयत्न जीवनात मोठा बदल घडवू शकतात. समस्या फक्त तणावातून निर्माण होतात. उपाय शोधण्यासाठी हसायला हवे. जे कठोर परिश्रम करतात त्यांच्याकडे यश आकर्षित होते आणि चांगले लोक कठीण काळातही आपली चांगली वृत्ती सोडत नाहीत. जीवनातील चांगले लोक आणि चांगली पुस्तके समजून घेण्यासाठी, त्यांना सखोलपणे वाचण्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्हाला एखाद्या विषयात प्रभुत्व मिळवायचे असेल तर ते इतरांना शिकवायला सुरुवात करा. टीकेला घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला यश मिळताच ते लोक त्यांचा दृष्टिकोन बदलतात. शिक्षण ही एकमेव अशी अक्षय संपत्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीत आपल्यासोबत राहते. प्रत्येक पावलावर डगमगू नका. जर यश पाणी असेल तर काळजी घ्या. तुमच्या प्रयत्नांविषयी गोंधळ करू नका. फक्त तुमचे जीवन शांतपणे बदलणे, तुमच्या स्वप्नांच्या मागे धावत राहा. कारण आज नाही तर उद्या लोक तुमच्या मेहनतीला नक्कीच ओळखतील. हे जीवनाचे सत्य आहे. जर तुम्हाला जीवनात शांती हवी असेल तर इतरांबद्दल तक्रार करण्याऐवजी स्वतःला बदलणे चांगले आहे. कारण संपूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल असणे सोपे आहे. जर तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल उत्कट आणि उत्साही असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कारण कठोर परिश्रमाचे फळ नेहमीच यश असते. जीवन समजून घेण्यासाठी मागे वळून पाहणे आवश्यक आहे, पण ते जगण्यासाठी पुढे पाहणे आवश्यक आहे. जर आपण जीवनाला एक प्रवास मानला तर तो आनंददायी होतो. अन्यथा आपल्यासमोर दररोज नवीन समस्या येत राहतील. या जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी दुखापत होतेच, पण ज्याच्यात पुन्हा उठण्याचे धैर्य असते तोच खऱ्या अर्थाने जगतो. प्रगतीच्या शर्यतीत जो गर्दीतून वेगळा मार्ग काढतो तोच पुढे जातो. वर्षांचा संघर्ष एक दिवस तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने स्पर्श करेल आणि मोठे यश देईल. प्रत्येक छोटा बदल मोठ्या यशाचा एक भाग असतो आणि जे लोक आपले प्रयत्न रात्रंदिवस करतात तेच आपली स्वप्ने साकारण्यासाठी संघर्षाच्या आगीला इंधन देतात. लोकांना वाटते की आपण चांगले करावे, पण आपण त्यांच्यापेक्षा चांगले करावे असे त्यांना कधीच वाटत नाही. चांगले परिणाम मिळवण्यासाठी आपण फक्त बोलणे नव्हे तर चांगली कृती करणे आवश्यक आहे. आपल्याला रस्त्यांशी लढावे लागेल. इतिहास लिहिण्यासाठी फक्त पेनच नव्हे तर धैर्य देखील आवश्यक आहे. पराभव हा एक धडा आहे जो आपल्याला चांगले होण्याची संधी देतो. ज्यांच्या स्वप्नांमध्ये जीवन असते त्यांनाच यश मिळते. फक्त पंखाने काही होत नाही. उड्डाण धैर्याने केले जाते. ते कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतात. ते नशिबाबद्दल बोलत नाहीत. कारण नशीब संधी देते, पण कठोर परिश्रम सर्वांना आश्चर्यचकित करतात. चांगल्या दिवसासाठी कधीकधी वाईट दिवसाशी लढावे लागते. कारण पुढे बाण सोडण्यासाठी तो प्रथम मागे खेचावा लागतो. जर एखादे काम अशक्य मानले गेले तर ते होईपर्यंत अशक्य वाटते. यशाचा खरा मंत्र म्हणजे आपल्या कठोर परिश्रमावर विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वतःला कधीही कमजोर मानू नये. कोणतेही ध्येय मोठे नसते. फक्त जो घाबरत नाही तोच जिंकतो. लोकांनी आपल्याबद्दल काय विचार करावा याची काळजी करू नये. उलट आपले इतरांच्या विचारांनी लिहिले जाईल की आपण स्वतः लिहू हे ठरवायचे आहे. जीवनात कितीही कठीण परिस्थिती असली तरी जे वाकू शकतात ते संपूर्ण जगाला झुकवू शकतात. अपयश म्हणजे यशाकडे उचललेले एक पाऊल. जीवनात काहीतरी मिळवायचे असेल तर आपण आपले मार्ग बदलावेत, आपले हेतू नव्हे. जे लोक हार मानतात त्यांची जगाला आठवण नसते, पण हरल्यानंतरही जे पुढे जातात ते इतिहास घडवतात. स्पष्टपणे बोलणारी व्यक्ती चांगल्या काट्यासारखी असते. भीतीमुळे थोडे दुखावते, पण त्याचा फायदा आयुष्यभर टिकतो. जर तुम्ही कोणाला एकदा माफ केले तर तुम्ही समजूतदार आहात. जर तुम्ही त्याच व्यक्तीला दुसऱ्या वेळी माफ केले तर तुम्ही खूप धार्मिक हृदयाचे आहात.
पण जर तुम्ही त्या व्यक्तीला तिसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही जगातील सर्वात मोठे मूर्ख आहात. जीवनातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे तुमचा वर्तमान काळ. एकदा तो गेला की संपूर्ण जगाची संपत्ती पाहूनही आपण तो विकत घेऊ शकत नाही. आपले विचार आपल्याला घडवतात, म्हणून शब्दावर नव्हे तर आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा. विचार नेहमी जिवंत असतात. जसा पृथ्वीवर हवामान बदलते त्याचप्रमाणे जीवनात सुख आणि दुःख येत जात राहतात. दिलासा मिळतो. हजारो लोकांच्या गर्दीतही तुम्ही वाईट शोधू शकता. जसे गायींच्या कळपात वासरू आपली आई शोधते, पण जो हृदयापासून बासरी वाजवणाऱ्यावर विश्वास ठेवतो त्याला वाईटातही चांगले दिसते. जो माणूस खूप हसतो आणि बोलतो तो अचानक शांत झाला तर समजावे की तो आतून तुटला आहे. कधीही स्वतःचा गर्व करू नका. दगडही जड झाल्यावर पाण्यात बुडतो. जर देव तुम्हाला खूप वेळ थांबायला लावत असेल तर शक्यता आहे की तो तुम्हाला तुमच्या मागण्यापेक्षा जास्त देणार आहे. अरे हा गुर्जर खूप दूर जाईल, थोडा धीर धरा. जर सुखाला थांबा नसेल तर दुःखाची काय कथा. जेव्हा आई नाराज होते तेव्हा काहीही करू नका. फक्त शांत बसा आणि स्वामी महाराज यांचे नाम घ्या. पैसा बुद्धी फिरवण्यासाठी वापरला जाऊ शकतो, पण पैशाने बुद्धी विकत घेता येत नाही. सत्ता एका बटनाच्या सहाय्याने तुमची दिसते. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी जगत होतो तेव्हा कोणाची तक्रार नव्हती. जरा स्वतःचा विचार केला तर जग आपले शत्रू झाले. जीवनातील अनुभव दाखवतो की लहान माणूस मोठ्या प्रसंगी खाली येऊ शकतो आणि मोठा माणूस लहान गोष्टीवर आपली जागा दाखवू शकतो. तुमच्या हातून कोणीही निसटू शकते, पण तुमच्या नशिबात असलेले नाही. जर तुम्हाला जीवनात पुढे जायचे असेल तर शहरांवर नव्हे तर स्वतःवर विश्वास ठेवण्यास शिका. तुमच्या घराचे दरवाजे लहान ठेवा. जो कोणी वाकून जाईल तो तुमचा आहे हे समजा. जर देव येतो तर अडचणीतही मार्ग निघतो. जो ज्ञानी आहे त्याला समजावता येते, जो अज्ञानी आहे त्यालाही समजावता येते, पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही. फक्त वेळ त्याला शिकवते. आजकाल अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू. आपलेच लोक मजा मारतात. जेव्हा आपल्या लोकांची गोष्ट येते तेव्हा प्रत्येकाची जीभ गोड होते. तुम्ही जितके सत्यनिष्ठ असाल तितके एकटे राहाल. जेव्हा जीवन तुम्हाला रडवते तेव्हा समजा की जीवन तुम्हाला रडवत नाही, ते तुम्हाला शिकवत आहे. शब्दांचा अर्थ तर सगळेच समजतात, पण शब्दांतील गर्भित अर्थ फार कमी लोकांना समजतो. जास्त महत्त्व देण्यापेक्षा त्या व्यक्तीचे महत्त्व आपल्या जीवनात कमी करणे चांगले आहे. सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चूक म्हणू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढू शकत नाही. तुम्ही आनंदी राहायला हवे. बाकी सर्व काही चालू राहील. कोणीतरी जवळचा माणूस दूर होईल, कोणीतरी अनोळखी भेटेल. कोणतेही नाते एका व्यक्तीच्या योगदानाने चालत नाही, तर दोघांच्या सहभागाने चालते. जो माणूस तुमच्या दुःखात आपले सुख विसरतो त्याच्यापेक्षा जवळचा माणूस तुम्हाला कोणीही मिळू शकत नाही. जर तुम्ही आयुष्यात कधीही हळू चालणे थांबवले नाही तर माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वात वेगवान चालत आहात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला वर्षानुवर्षे जेवढे ओळखू शकत नाही तेवढे त्याला रागाच्या अवस्थेत एकदा पाहून ओळखू शकता. जेव्हा लोक वेगळे व्हायचा निर्णय घेतात तेव्हा ते सर्वात आधी बोलणे कमी करतात. प्रत्येक माणूस चूक करतो, पण जो माणूस स्वच्छ मनाचा असतो आणि नातेसंबंध तोडू इच्छित नाही तोच आपल्या चुका सुधारतो. राग मोठा असतो, पण जिथे आवश्यक आहे तिथे तो दाखवला पाहिजे. नाहीतर चूक करणाऱ्याला आपण चूक करत आहोत हे लक्षात येणार नाही आणि तो तुमच्याशी नेहमी त्याच पद्धतीने वागेल. अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून बघा. तोच माणूस तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा नाही हे शिकवेल. एक गोष्ट अगदी खरी आहे की आपण नवीन लोकांसोबत कितीही आनंदाने असलो तरी जेव्हा हृदय दुखावते तेव्हा आपल्याला जुने लोक आठवतात. तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडता येते. जगात सर्व काही दुरुस्त करता येते. फक्त विश्वासात ताकद असते. एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा कधीही जोडला जाऊ शकत नाही.
जो माणूस तुमच्यावर खरोखर प्रेम करतो तोच तुम्हाला महान म्हणू शकतो, पण तो तुम्हाला कधीही महान बनवू शकत नाही, कारण त्याच्या रागात तुमच्यासाठी काळजी असते आणि त्याच्या हृदयात तुमच्यासाठी खरे प्रेम असते. जे लोक चुका करतात ते माफीस पात्र असतात, धूर्त नाही. जर तुम्हाला आयुष्यभर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला असे बनवा की कोणी तुमच्यासोबत असो वा नसो, तुम्हाला कशाबद्दलही दुःख वाटायला नको. माणूस एकटा पडतो कारण प्रियजनांना सोडून जाण्याचा सल्ला अनोळखी लोक देतात. जमीन चांगली असावी, खत चांगले असावे, पण जर पाणी खारट असेल तर तुम्हाला फुले मिळत नाहीत. जर भावना चांगल्या असतील तर कर्मेसुद्धा चांगली असतात, पण जर बोलणे वाईट असेल तर संबंध कधी टिकत नाहीत. तुम्ही तुमचे पुण्य आणि धर्म विकून कमावलेले पैसे तुमच्या काही कामाचे नाहीत. शेवटी त्याचा त्याग करा, हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. रात्र जितकी गडद, तारे तितकेच तेजस्वी, दुःख तितकेच जास्त, देव तितकाच जवळ. जो तुमची खूप काळजी घेतो त्याला कधीही दुर्लक्षित करू नका, नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की तुम्ही दगड गोळा करताना हिरा गमावला आहे. तुम्ही आयुष्यात जितके जास्त व्यस्त असाल तितकाच तुम्हाला तो पाहण्याचा आनंद येईल. हे कडू सत्य आहे, पण हे खरे आहे की लोक विनाकारण नातेसंबंध बनवतात आणि नातेसंबंध संपल्यावर निश्चितपणे पाठ फिरवतात. जर तुम्ही आयुष्यात मनापासून मित्र आणि नातेसंबंध बनवले तर त्यांचे रंग नक्कीच दिसून येतील. जो समजू शकत नाही त्याच्याशी तडजोड करू नका. एकटे जगणे चांगले. लोकांना हृदयापासून दिलेल्या आदराची कदर नसते. ते फक्त दिखाव्यासाठी खुशामत करणाऱ्या लोकांचा अभिमान बाळगतात. विश्वास ठेवा, पण आई आणि देवाशिवाय कोणावरही नाही. आयुष्य लुटले जाते, चूक कोणाचीही असो. नाराज झाल्यावर चूक कोणाचीही असो, जो तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो तोच संभाषणाची सुरुवात करतो. जरी तुम्हाला आयुष्यात एकटे जगावे लागले तरी कोणाशीही जबरदस्तीने संबंध टिकवून ठेवण्याचा आग्रह करू नका. जर तुमचे आकाशातील व्यक्तीशी चांगले संबंध असतील तर पृथ्वीवरील लोक तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत. सापाच्या दातांमध्ये, विंचवाच्या नांगीमध्ये आणि माणसाच्या पोटात किती विष आहे हे कोणीही सांगू शकत नाही. याबद्दल नेहमी सावध राहा. सत्य सिद्ध करण्यासाठी हट्टी असण्याची गरज नाही, कारण सत्य योग्य वेळी स्वतःच सिद्ध होते. प्रेमाने भरलेले डोळे आणि श्रद्धेने वाकलेले डोके, सहकार्य करणारे हात, योग्य मार्गावर चालणे आणि सत्याशी जोडलेले जीव देवाला खूप प्रिय आहेत. जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला राग येण्याची गरज नाही, पण जर तुम्ही चुकीचे असाल तर तुम्हाला राग येण्याचा अधिकारही नाही. फसवणुकीत जगण्यापेक्षा एकटे आणि शांतपणे जगणे चांगले. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची कथा एक दिवस नक्कीच इतिहास बनेल. विनोद आणि पैसे विचारपूर्वक उधळावेत. जीवन एक संघर्ष आहे, त्याला घाबरू नका. लढा, शिका की एकदा पडला तरी ठीक आहे, पण तुमचे स्वप्न कधीही तुटू देऊ नका. तुम्ही कितीही मोठे झालात तरी जर तुमच्यात माणुसकी नसेल तर सर्व काही निरुपयोगी आहे. तुम्हाला जे काही करायचे आहे ते स्वतःवर करा. वेळेवर अवलंबून राहिलात तरी फसवणूक होऊ शकते. जीवनाचा एक नियम बनवा की जे तुमचा आदर करत नाहीत त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, कारण आयुष्यात जे काही घडेल ते एकतर चांगले घडेल किंवा मोठे घडेल. जे काही घडेल ते आपल्या कर्मांचे फळ असेल. जसा दिवा तेलाशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे माणूस देवाच्या आशीर्वादाशिवाय जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा देवाला आठवणे आवश्यक आहे की मी जे करणार आहे ते देवाला मान्य आहे की नाही. असे केल्याने तुम्ही जीवनात कोणतेही चुकीचे काम करणार नाही. जर तुम्ही कोणाचे भले करत नसाल तर ते मोठे करू नका. जर तुमच्यात शक्ती नसेल तर त्याचा अनावश्यक अपमान करू नका. तुम्ही ज्याची जास्त काळजी घ्याल तेवढा तुम्हाला त्रास होईल, आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांची काळजी घेणे थांबवाल त्या दिवशी लोक तुम्हाला त्रास देणे थांबवतील. तुम्ही काय आणले आणि काय घेऊन जाणार आहात. हे जीवन 2 दिवसांचा मेळा आहे. एक दिवस तुम्ही सर्व काही
इथेच सोडून जाणार आहात. एका बुद्धिमान व्यक्तीने कधीही बदला घेण्याची भावना ठेवू नये, कारण त्याला देव माहीत असतो. जेव्हा योग्य कर्म आणि योग्य वेळ येते तेव्हा सगळ्यांचे हिशोब चुकते होतात. आयुष्यात कोणाचीही जबरदस्तीने साथ मागू नका. जर कोणी स्वतःहून आले तर त्याचा आनंद वेगळा असतो. तुमच्या संगतीकडे विशेष लक्ष द्या, कारण यश नेहमी चांगल्या विचारांनी आणि चांगल्या संगतीने आले आहे. चांगल्या लोकांच्या संपर्कातून चांगले विचार येतात. एकतर शांत राहा किंवा असे शब्द बोला जे मोत्यांपेक्षाही अनमोल असतील. सत्य स्वतःसाठी ठेवा, प्रेम इतरांसाठी ठेवा आणि करुणा सर्वांसाठी ठेवा. हेच जीवनाचं व्याकरण आहे. फूल कितीही सुंदर असले तरी ते त्याच्या सुगंधामुळेच ओळखले जाते. माणूस कितीही मोठा असला तरी तो त्याच्या गुणांमुळेच आदरणीय असतो. एका गावात एक संत होते ज्यांचा देवावर खूप विश्वास होता. एकदा ते संत एका झाडाखाली बसून देवाचं स्मरण करत होते आणि अचानक पूर आला. सगळीकडे पाणीच पाणी झाले. सगळे लोक स्वतःला वाचवण्यासाठी डोंगराकडे धावू लागले. एका माणसाने पाहिले की एवढ्या परिस्थितीतही संत देवाचे तप करत आहेत आणि त्याला वाटले की हे स्वतःला वाचवण्यासाठी का जात नाहीत. म्हणून तो संतांना म्हणाला की तुम्ही का जात नाही? माझ्याबरोबर डोंगरावर चला, नाहीतर तुम्ही बुडून जाल. संत म्हणाले, आपले काय होणार आहे? मी किती तपश्चर्या करत आहे. देवाचा माझा विश्वास आहे की मला काहीही होणार नाही. देव मला स्वतः वाचवायला येतील. हळूहळू पाणी साधूंच्या कमरेपर्यंत पोहोचले आणि आता लोक तिथून होड्या घेऊन लोकांना बाहेर काढू लागले. तेव्हा त्यापैकी एक जण साधूला म्हणाला, अहो, पाणी तुमच्या कमरेपर्यंत आले आहे, तुम्ही आमच्यासोबत चला. साधू म्हणाले, नको नको, देव स्वतः मला वाचवायला येतील. आणि तो होड्यावाला माणूसही तिथून निघून गेला. काही वेळानंतर पाणी इतके वाढले की ते साधूंच्या डोक्यापर्यंत आले. आता लोकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढले जात होते. एक हेलिकॉप्टर साधूकडे आले, जे शेवटचे हेलिकॉप्टर होते. त्याने साधूंकडे एक दोरी खाली फेकली आणि म्हणाले, याला पकडा आणि वर या, नाहीतर तुम्ही बुडलेले योगी असाल किंवा हे शेवटचे हेलिकॉप्टर आहे आणि तुमच्याकडे स्वतःला वाचवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. साधू म्हणाले, ही दोरी परत खेचा आणि जा. माझ्या देवावर विश्वास आहे, तो नक्कीच मला वाचवायला येईल. गोष्ट खूप वाढली आणि होडीही बुडाली आणि साधूंचाही बुडून मृत्यू झाला. असे झाल्यावर साधू देवाकडे गेले आणि म्हणाले, हे देवा, मी आयुष्यभर तुमची तपश्चर्या केली, संपूर्ण आयुष्य तुमची उपासना करण्यात घालवले, तरीही मी एवढ्या विश्वासाने वाट पाहिली की तुम्ही मला वाचवायला याल. पण माझा तिथे बुडून मृत्यू झाला आणि तुम्ही आला नाहीत. असे का? देव म्हणाले, अरे मूर्ख माणसा, मी एकदा नाही तर 3 वेळा आलो होतो. मीच 3 वेळा आलो होतो. पहिल्यांदा पायी, दुसऱ्यांदा होडीने आणि तिसऱ्यांदा हेलिकॉप्टरने. पण तू माझ्या एकाही संधीला ओळखले नाहीस. मला माहीत नाही तू कशाची वाट पाहत होतास. त्याचप्रमाणे जीवनात देव आपल्याला अनेक संधी देतो, पण आपण त्या सर्व संधी नाकारतो आणि कशाची तरी वाट पाहत बसतो. असे विचारतो की जेव्हा होईल तेव्हाच करीन. या गोष्टीला धरून राहिल्याने काही वेळानंतर ती संधी निसटून जाते आणि आपण काहीही करू शकत नाही. म्हणून आपण कोणत्याही चांगल्या वेळेची वाट पाहू नये. आपल्याला जे काही करायचे आहे ते आज आणि आत्ताच सुरू केले पाहिजे. काही लोक तुमचा द्वेष करायला लागतात कारण तुमचे सत्य शब्द त्यांना कडू वाटतात. जे तुमच्यासोबत राहूनही दुसऱ्याचे होऊन बसतात त्यांनी दूर राहावे. तुम्हीही दूर राहिलेले बरे. स्वामी सांगतात, माझं नुसतं नाव घ्यायचं आणि बघ, संकट स्वतः मागे सरतात. जेव्हा तू म्हणतोस मी आता काही मागत नाही, जसं होईल तसं चालेल, तेव्हा स्वामींचं मन हलतं. कितीदा आपण पाहिलंय, शेवटच्या क्षणी एखादी नोट मिळते, एखादा कॉल येतो, एखादा माणूस भेटतो आणि सर्व काही बदलतं. एका गृहिणीची मुलगी आजारी होती. डॉक्टर म्हणाले, ऑपरेशन महाग आहे. ती रात्री स्वामींच्या फोटोसमोर बसून फक्त म्हणाली, स्वामी आता तुमचं आहे.
दुसऱ्या दिवशी तिच्या घरच्याच एखाद्या नातलगाने तिला मदत केली. कोण सांगेल तो स्वामी नव्हता का? जिथे शब्द संपतात तिथे नाम सुरू होते. स्वामींचं नाव हे मागणं नाही, ते समाधान आहे. श्वास घेताना श्री आणि सोडताना स्वामी समर्थ एवढं पुरेसं आहे. आज तुझं मन थकलं असेल, डोळे पाणावले असतील, पण मी सांगतो, थांबू नकोस. स्वामींचं उत्तर हे क्षणात येतं, पण क्षण कोणता आहे फक्त त्यांना ठाऊक. जेव्हा मागता मागता थकून जाशील तेव्हा समज स्वामींचं उत्तर अगदी जवळ आहे. फक्त एक वाक्य मनात ठेव, स्वामी मागणं पूर्ण करत नाहीत, ते संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात. या जगात आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला पूर्ण स्वातंत्र्य द्या. अगदी आपल्याबरोबर सुद्धा तसंच करा. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही एखादी गोष्ट करू शकत असाल तर त्यात यश तुम्हाला मिळणार याकडे लक्ष ठेवा. खूप काही वाटूनही शब्दात न बोलता येणारी भावना नेहमी मनावर ओझं बनते. इच्छा व्यक्त असून व्यक्त करण्याची होण्याची अभिनय सुद्धा जास्त अवघड होतो. आपल्यावर जीव असणारी माणसं ही प्रत्येक स्थितीत कायम आपल्या सोबत असतात. बाकीची फक्त गर्दीच असते. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक ठिकाणी संकटे आहेत. संकटांचा सामना करायला शिका. आयुष्यामध्ये सराव हा तुम्हाला फार महत्त्वाचा आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. सराव हा प्रत्येक गोष्टीचा केला तर यश हे मिळायला वेळ लागणार नाही. समुद्राचं पाणीही खारं आणि डोळ्यातलं पाणी सुद्धा समुद्राचंच. पाणी कितीही अफाट असलं तरी डोळ्यातलं पाणी इवलंसं खारं, पाणी त्याहून जास्त वाहून नेतं. आपलंही आणि आपल्यासोबतच नातंही. नाटक सुरू होण्या अगोदर आणि संपण्यानंतरच टाळ्या वाजवल्या जातात आणि खूप प्रेम व प्रतिसाद दिला जातो. माणसाच्या बाबतीतही तसंच असतं. जन्मा अगोदर प्रेम, मृत्यूनंतर भरपूर प्रतिसाद दिला जातो. खरं तर मधल्या काळात त्यांना यांची जास्त गरज असते. अहंकार कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचे रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होते तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचे रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले तरी त्याच्याकडे जायचं म्हणजे प्रथम एक पाऊल पुढे टाकून प्रारंभ करावा व तसेच आपण आयुष्यात हळूहळू पुढे जाण्यास सुरुवात करावी. जो स्वामी भक्त आज या व्हिडिओला एक लाईक करेल, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करेल, त्याच्या जीवनात प्रत्येक आनंदाची बातमी त्याला नक्की मिळेल. एका गोष्टीवर विश्वास ठेवा, तुम्हाला प्रत्येक आवडणारी गोष्ट मिळाली नसेल तर यात तुमचा काहीही दोष नाही किंवा कुठल्याही व्यक्तीचा किंवा देवाचा यात दोष नाही. प्रत्येक आवडलेली गोष्ट मिळेल हा नियतीचा नियमच नाही. जो तुमच्यासाठी योग्य असेल तेच तुम्हाला मिळणार. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवता तेव्हा ते मोडत नाही, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात. अत्यंत महागडी, न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे. याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आपलं आयुष्य आहे. चेहऱ्यावरचं तेज तुमच्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातल्या या भावनाच आपल्याला सुंदर बनवतात. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. विश्वास ठेवा, संकटे लवकरच दूर होतील. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत आणि रिप्लाय याला द्यायला जर वेळ लागत असेल तर त्याच्या आयुष्यात तुमची किंमत काहीही उरलेली नाही. कारण प्रत्येकालाच वेळ नसतो. वेळ हा काढावा लागत असतो. वेळ हा काढल्यानंतरच निघत असतो, हे मात्र नक्की. स्वामी बोलतात, कुणीतरी खूप मस्त लिहिलंय, आयुष्यात कधी एखाद्याच्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो काही क्षणाचा असणार. त्याच्या देहाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो एक दिवस त्याचा राग नक्की होणार. महत्त्व द्यायचंच असेल तर त्याच्या भावनांना द्या, कारण त्या आपण जर समजल्या तर सदैव आपल्या सोबत असणार. देण्याची सवय लावून घेतली की येणं हे आपोआप सुरू होतं. मग तो मान नसो, प्रेम असो, वेळ असो वा पैसा असो.
ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धी होतात, तीच माणसं आपली असतात. बाकी फक्त जग आहे. शांत मन. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असतं. कारण एका शांत मनाची अमर्याद शक्ती ही तो व्यक्ती अनुभवू शकतो, जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे कधी हरत मानत नाही. सहसा त्याचा प्रभाव हा होत नाही. म्हणून एक शांत योद्धा वा जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवेल. स्वामी बोलतात, एकच लक्षात ठेवायचं आणि एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहित नाही. म्हणून होत आहे ते योग्य आहे, जवळ आहे त्यात समाधानी राहायचं. नको त्या गोष्टीची चिंता करायची नाही आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार, वेळ आणि क्षण वाया घालवायचे नाहीत. जी माणसं आपल्या सोबत आहेत, आपल्याला त्यांनाच जपायचं, त्यांनाच प्रेम द्यायचं आणि हाच क्षण शेवटचा आहे म्हणून आनंदात नेहमी जगायचं. 2 क्षण, सुखाचे 2 क्षण, दुःखाचे हे आयुष्य आहे. असंच चाललंय. माणसं भेटतील, रस्त्यात काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं. तर काही हात मोकळे सोडतील, त्यांना तिथे सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. घडलं नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाला एक दिवस ठेवला आहे देवाने. त्या दिवसाची वाट पाहायची आणि आनंदाने जगायचं. स्वामी म्हणतात, लक्षात घ्या, गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं. कारण फुटलेल्या धरणाचे संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुराव्यापेक्षा जास्त मोठं असतं. स्वामी बोलत असतात, आयुष्यात जर काही चांगलं मिळवायचं असेल तर विश्वास हा स्वतःवर ठेवा. ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते, तिथे स्पीड कमी करावा. इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा. एका वेळेला एकच साधना येते आणि एकच साधता येते. स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्याचं मन मग आता तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्हाला काय मिळवायचं आहे. आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यासारखं असतं, जे कधीही दिसत नाही, पण त्याचं संपादन, त्याचं अस्तित्व आपण सदैव जाणवत असतो. जीवनातील अशी माणसं कायम असतात. आपल्या सोबत गरजेपेक्षा जास्त मिळणं त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असून सुद्धा रडणं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी असून आनंद देता येणं त्यालाच तर खरं समाधान म्हणतात. एका वेळेला मोबाईलमधील फोटो डिलीट होऊ शकतात किंवा नंबर डिलीट होऊ शकतो, पण एखाद्याला लावलेला जीव, त्याबरोबर घालवलेला वेळ किंवा केलेलं प्रेम कधी मनातून डिलीट होऊ शकणार नाही. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांचा विषविरोध करतात. कधीही देवदर्शनाला गेलात तर रांगेतून जा, कारण चोर वाटा तर मूर्तीपर्यंत नेतात पण देवापर्यंत नाही. स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांना पण मोठेपणा स्वीकारा. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्याला चांगला घालवण्याचा, कारण आयुष्य राहत नाही, पण आठवणी या नेहमी राहत असतात. हो आणि नाही हे 2 शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो आणि जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, तो आपल्याला कायम निघून जातो. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तो माणसाला माणसापासून वेगळं करतो. स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असतो की कोणत्याही पासवर्डची गरज नाही. लोक आपोआप कनेक्ट होत जातात. प्रभाव चांगला असण्यापेक्षा आपला स्वभाव चांगला असणे गरजेचे आहे. आपल्या समोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तरी त्याच्यातले चांगले गुण तुम्ही घेतले पाहिजेत. बाकी जे दुर्गुण आहेत त्यावर भगवंत लक्ष ठेवेल. तुम्ही फक्त त्यांना दुर्लक्षित करा. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरतं. तोंडावर तिरस्कार करणारे लोक एक वेळ परवडतील, पण आपलाच दिखावा करणारे लोक डेंजर असतात. लक्षात घ्या, शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाण नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मोहनासारखं उत्तम साधन नाही.
सध्या लोक असे वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास हा कोणावर ठेवायचा. तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं काही वेळा इंजेक्शन सारखी असतात. थोडी कळ सोसावी लागते, पण त्याचा दीर्घकाळ फायदा होतो. लोकांच्या जवळ पैसा अडकला, जास्तीत जास्त आला की चांगले वाईट कळत नाही. नुसतं एखाद्याला त्रास किंवा डिवनायचं असतं. पण लक्षात ठेवा, जे पण तुम्ही करताय, कदाचित ज्यांना पण तुम्ही त्रास देताय त्यांच्यासाठी काही वेळ द्यायचा असतो. एकमेकांबद्दल अपेक्षा ठेवली आणि ती दुसऱ्याकडून पूर्ण नाही झाली तर खूप त्रास होतो. त्यापेक्षा कोणाकडून अपेक्षा न ठेवलेली चांगली. जीवन यांचे मस्त आहे जे कामात व्यस्त आहेत. बाकी जे इतरांची निंदा व चेष्टा करण्यात व्यस्त आहेत, त्यांचे जीवन हे पूर्णपणे उद्ध्वस्त आहे. स्वामी सांगतात, प्रत्येक व्यक्तीने कोणीतरी असं असतं ज्याच्यावर तो प्रेम करतो. पण प्रत्येकावर प्रेम हे सक्सेस होत नाही. प्रत्येकाला वाटतं तो माझा, हा माझा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देवाने जे ठरवलेले आहे ते नक्की होणार. जीवन म्हटलं तर सुंदर, म्हटलं तर वाईट आहे. मग त्याला सुंदर म्हणायचं की वाईट हे आपल्याला ठरवायचं आहे. जीवनाचा बघणाराचा जीवनाकडे बघण्याचा चष्मा हा आपल्याजवळ आहे. त्यात दुःख हे कन्फ्यूज होऊन मिळतं, तर सुख हे पूर्णपणे भरवसा ठेवून मिळतं. विश्वास तुमचा आहे. कोणत्यावर ठेवणार? माणूस आयुष्यभर आपलं कोण, परक कोण हे शोधतो. या शोधण्याच्या गोष्टीत त्याला एक गोष्ट नेहमी शोधायची राहून जातो, म्हणजे तो स्वतः कोण आहे. त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी आनंद असं लिहितो आणि दुःख कन्फ्यूज होतं. येणाऱ्या प्रत्येक संकटांना एक छोटीशी छान स्माईल देतो आणि दुःख कन्फ्यूज होतं. म्हटलं तर प्रत्येक गोष्ट चांगली असते आणि नाही म्हटलं तर प्रत्येक गोष्ट वाईट असते. मनाने सुंदर असणाऱ्या व्यक्तींना आरशात बघण्याची गरज नसते. मेलेल्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवून बिल वाढवणाऱ्या औषध आणि दुःख दवाखाने हे बरेच मिळतील. पण फक्त देवाचे नामस्मरण करून आपल्याला शेवटपर्यंत आपल्या श्वासावर आपली साथ देणारे देव फक्त स्वामी समर्थच मिळतील. असा पार्टनर प्रत्येक व्यक्तीला हवासा वाटतो, जो प्रत्येक वेळेला साथ देईल, योग्य उपदेश देईल. पण असा पार्टनर फक्त स्वामी असू शकतात. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा. लोकांनी चांगले म्हणावे असे प्रत्येकाला वाटते, पण त्या गडबडीत आपण आपल्या मनाला काय हवं आहे याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्यक्षात कसेही वागले तरी लोक नावे ठेवणार, मग आपण त्याप्रमाणे वागू का नये? भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगलं जगायला सुंदर विचार लागतात, भरपूर कष्ट करायला आपल्याला फक्त आत्मविश्वास लागतो. महाभारतात बाण जरी अर्जुनाचे असते तरी बाणांना दिशा ही श्रीकृष्णाची होती. महाभारत तर आजही घडते, पण तेही पूर्ण जगात. पण अर्जुन आणि कृष्ण नसलेल्या या नव्या महाभारतात दोन्ही बाजूंनी एकमेकांशी युद्ध हे कौरवच करत आहेत. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग त्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांच्यावर जळतं. जेव्हा तुमच्या चांगल्या गोष्टी, तुमची प्रगती, तुमचं कौतुक लोकांना सहन होत नाही, तेव्हा ती माणसं इतरांकडे तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात. माझ्या स्वभावाला एखादा धागा नसेल तरी समजावे की आपण चांगले आहोत. स्वामी बोलतात, पुढे जाणारा माणूस कधी कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधी पुढे स्वतः जात नाही. रुबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नाही. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते आणि आपल्याला प्रवास एकट्याला करायचा आहे, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो. धाडसाने चला आणि प्रयत्न करा. महत्त्व माणसाचं नसतं तर त्याच्या स्वभावाचं असतं. कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करते, तर कोणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा आपल्याला जागा मिळू शकून देत नाही. स्वामी बोलतात, विश्वास हा आपला स्वतःवर आणि नजर आपली समोरच्या व्यक्तीवर असली पाहिजे. कोणी कितीही आपल्यासाठी षडयंत्र करू द्या, हमखास मार्ग हा सापडतोच. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाला अडचणी आहेत. त्या अडचणींचा सामना केल्याशिवाय त्याला यश मिळणार नाही. उन्हाळ्यात सूर्याला शिव्या देतात, हिवाळ्यात सूर्याची वाट पाहतात. एक गोष्ट लक्षात आली का? आपली किंमत तेव्हा असते जेव्हा लोकांना आपली गरज पडते. लक्षात ठेवा,
गरज पडली की लोणी लावतात, गरज संपली की तेच लोक चुना लावतात. अरे यालाच तर समाज म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करून पुढे जाण्याची शक्ती फक्त आपल्यात आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. ते आपल्याला नक्की योग्य दिशेला नेतील. स्वामी समर्थ महाराजांवर जर आपला विश्वास असेल तर प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की घडतील. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक संकटात तुमची काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची मदत स्वतः करत आहेत. आयुष्यात अनेक माणसांचा निर्णय हा कधीतरी चुकतो, तरी बऱ्याच लोकांचा निर्णय हा कधीतरी योग्य असतो. निर्णय हा आपल्यावर असतो. आपण कसा घेतो त्यानुसार तो चुकतो किंवा बरोबर होतो. जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे. कदाचित काही लोकांना त्या भांडणापेक्षा नाती महत्वाची असतात. स्वामी सांगतात, चंद्र आता मावळायला लागलाय. आता प्रत्येक वेळेला संकटेही वाढायला लागली. जेव्हा असं तुम्हाला वाटेल तेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवून नामाचा जप करा. लोकांना तुमच्या यशाचे कौतुक कधी नसतेच. तुमच्या यशामुळे त्यांचा फायदा होणार असेल तर ते तुमचे कौतुक करतात. प्रत्येकाच्या आयुष्याच्या रसाचे सार्थ श्रीकृष्ण जर असते तर त्याला प्रत्येक वेळेला यश नक्की मिळालं असतं. परिवर्तनासाठी कायम तयार राहावं, कारण जीवन एकसारखं कधी राहत नाही. नवीन वर्ष 2025 सुद्धा असंच आहे. यामध्ये सुद्धा आज आपल्याला 5 ते 6 महिने निघून सुद्धा गेले आणि बऱ्याच लोकांना हे कळलं सुद्धा नसेल. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला सर्व आयतं मिळतं त्याला घमंड, अहंकार व गर्व होतो. पण ज्याने सगळं शून्यातून उभं केलंय, कष्टातून निर्माण केलंय, त्याला स्वतःच्या व दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव असते. स्वामी सांगतात, नियती ज्याप्रमाणे एखाद्याच्या आयुष्याला संपूर्णपणे अपूर्ण ठेवते, त्याप्रमाणे कुणाचा सहवास त्याला न देते, त्यामुळे त्याला चांगलं काहीतरी मिळणार आहे याचा संकेत देत असते. लक्षात ठेवा, खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टींमध्ये कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुमच्या यशाला नक्की ते पुढे नेतात. स्वतःवर जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ ही नक्की देत असतात. हा असं वागलो, तो तसा वागला, कोण कसं वागलं, या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. स्वतःला सुधरवा, योग्य दिशेला प्रयत्न करा आणि आयुष्यात पूर्णपणे तुम्ही पुढे जाण्यासाठी सुरुवात करा. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करतील. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवर तुमचा विश्वास असायला हवा. आज जर तुम्ही काही ठरवत असाल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी नामावर विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. संकटांना घाबरून पुढे जायचं असतं असं नाही, संकटांचा सामना करून पुढे जायचं असतं. संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून आपल्याला आयुष्यामध्ये योग्य दिशेला पुढे जायचं असतं. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. स्वामी बोलतात, आज कळून चुकलंय, या जगात आपलं कोणी नसतं. मनापासून जोडलेलं अनोळखी नातं आयुष्याच्या शेवटी परक ठरत असतं. उपकार केल्यासारखी वागतात काही लोक. प्रत्येक नातं मतलबीपणाचं ठरतं. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपलेलं नातं एका गैरसमजामुळे धाग्यासारखं तोडलं जातं. कधी आपला समाज कुणी कुणाला शेवटी कुणाचं नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीमंतांना नावं ठेवणारे शेवटी गरीबच राहतात. निरोगी आणि फिट लोकांना नावं ठेवणारे शेजारी आजारग्रस्तच राहतात. रेकॉर्ड बनवणाऱ्या लोकांना नाव ठेवणारे आयुष्यात तसेच राहतात. ते काहीही करू शकत नाहीत आणि यशस्वी लोकांना नाव ठेवणारे आयुष्यभर अपयशी राहतात. यश त्यांना कधी मिळतच नाही. एका गोष्टीची नेहमी काळजी घ्या की तुमच्यामुळे इतरांना त्रास हा व्हायला नको.
खूप काही वाटूनही शब्दात न बोलता येणारी भावना नेहमी मनावर ओझं बनते. इच्छा असून सुद्धा न व्यक्त होण्याचा अभय हा आपल्याला आयुष्यात प्रत्येक वेळेला त्रास देतो. स्वामी सांगतात, आपल्या मनात वेगवेगळ्या भावना असतात, पण चेहऱ्यावर त्यांचा थांगपत्ता आपल्याला त्रास सुद्धा होत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात जेव्हा स्वामी तुमची साथ देतील तेव्हा तुम्हाला नक्की मदत मिळते. जेव्हा स्वतः पैसे कमवायला लागलो तेव्हा लक्षात आलं की शौक तर आयुष्यात आपले नाही तर आपल्या घरच्यांचे पूर्ण करायचे असतात. आयुष्यात ज्या व्यक्तीची वृत्ती वागणूक आपण समजू शकत नाही अशा व्यक्तीपासून थोडंसं अंतर वाढवावं, कारण कधी कधी तो उत्तम पर्याय देतो, पण कधी कधी फसवेल किंवा हे समजत नाही. हाताने आपल्याला प्रत्येक गोष्ट करता येते, पण हे हात ज्याला नसतात त्याच्यासाठी काही गोष्टी अशक्य आहेत असं नसतं. तो सुद्धा प्रत्येक गोष्ट करू शकतो. स्वामी सांगतात, बोलताना जरा जपून बोलावं. कधी शब्दात अर्थ बदलतात, चालताना जरूर पाऊल जपून चाकावं. कधी रस्त्याचे घाट होतात, झुकताना जरा झोपून चालावं, कारण कधी कधी खंजीर खूप असतात. पाऊल टाकताना जरी जपून टाकावं, कारण कधी कधी रस्त्यात काटे सुद्धा असतात. आयुष्यात पुढे जाताना स्वतःवर विश्वास ठेवून जावावा, कारण आयुष्यात संकटेही बरीच असतात. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं व्हावं, पण प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाप्रमाणे आणि चांगलं होईल असं नक्की नसतं. स्वामी नेहमी म्हणतात, मी त्यांच्या सोबत आहे. जय श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवा. आयुष्यात खूप पुढे जायला मिळेल. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून चला. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. देव हा सगळ्यात मोठा बहुरूपी आहे. तो कधीही कुठल्याही रूपात प्रकट होतो. मग स्वतःला नेहमी सांगा, देव हा आपल्या सोबत आहे. आपल्या नातेवाईकांचे सगळे परिपक्व नसतात, फक्त आपल्याला खूप वेळ मूर्ख बनवतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती साथ देईल असं नाही. काही वेळेला त्रास सुद्धा होऊ शकतो. स्वामी म्हणतात, तुमचे भविष्य काय आहे हे तुम्हाला माहीत नाही, पण तुम्ही वर्तमानात काय करता याने नक्की ठरू शकते. स्वतःवर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होईल. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की मिळतील. देव म्हणतो, वेदना आता संपतील, अश्रू थांबतील, दरवाजे उघडतील. एक चमत्कार घडत आहे. हार मानू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. चांगले आशीर्वाद तुम्हाला नवीन नोकरी, नवीन घर, चांगली बातमी आणि पिढ्यानपिढ्या संपत्तीच्या रूपात येत आहेत. मी आत्ता तुमच्या जीवनावर देवाचे आशीर्वाद आणि कृपा घोषित करतो आणि बोलतो, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्हाला याची आवश्यकता असल्यास स्वामी आई असे टाईप करा. विश्वास ठेवा. माझ्याकडून मदत मिळते आणि विश्वास आहे की माझ्याकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना आहे, जी मी योग्य वेळी प्रदान करेन. मग तुमच्या जीवनात अनिश्चित परिस्थिती उद्भवते, तेव्हा काळजी का करावी? माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर तुमचा निर्भय विश्वास धरा, कारण यात एक गौरवशाली आणि महान प्रतिफळ आहे. तडजोड न करता कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्हाला सहनशीलतेची गरज आहे, जेणेकरून तुम्ही माझी इच्छा पूर्ण केल्यावर तुम्हाला जे मी वचन दिलेलं आहे त्याचा पूर्ण आनंद मिळेल. देव म्हणतो की मी तुम्हाला लोक, संसाधने आणि वित्त पाठवणार आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमची परिस्थिती बदलणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर मी खूप देवावर प्रेम करतो असे टाईप करा. आपण पुढे जाऊ शकत नाही असे तुम्हाला वाटत असताना जर तुमचा देवावर विश्वास असेल तर मी तुम्हाला शक्ती देईन. मी तुम्हाला खूप आनंद आणि शांती आणेन. माझ्यावर तुमचा विश्वास ठेवा, शांत राहा आणि मी देव आहे हे जाणून घ्या. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने सुवार्ता, आशीर्वाद, वाढ, नवीन संधी, उपचार, प्रेम आणि देवाच्या कृपेने भरलेले असतील. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यावर प्रेम करतो याची पुष्टी करण्यासाठी लव्ह यू गॉड टाईप करा. परमेश्वर म्हणतो, तुम्ही सर्वात कठीण काळात टिकून राहिलात तर तो मीच आहे हे तुला कळले. नसतानाही मी तुला सहन करण्याची शक्ती दिली.
जेव्हा तुमच्यासाठी परिस्थिती बदलली आणि लोकांनी तुम्हाला सोडून दिले, पण तू वादळातही थांबला नाहीस. तुम्ही वेगळे आहात. मी तुम्हाला बसण्यासाठी तयार केलेले नाही. मी तुम्हाला वेगळे राहण्यासाठी निर्माण केले आहे. आता मी तुझ्या विश्वासूपणाला आशीर्वाद देणार आहे. मी तुम्हाला अशा स्तरावर नेणार आहे ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता. मी तुझ्याशी किती चांगले वागलो ते लक्षात ठेव. माझ्या प्रेमाचा आणि क्षमाचा फायदा घेऊ नका. व्याभिचार, मादक पदार्थ आणि हे सर्व वाईट नाही म्हणा. माझ्याकडे परत जा आणि मी तुला सर्व अनीतीपासून शुद्ध करीन. तुम्ही सहमत असल्यास देव सदैव माझ्या पाठीशी आहे असे टाईप करा. देव म्हणतो, माझ्या मुला, तुझ्या आयुष्यात संघर्षानंतरही तुला संघर्ष करावा लागला, तरीही मी सर्व गोष्टी चांगल्यासाठी एकत्र करत आहे. तुम्हाला ते दिसत नसेल, पण मी तुमच्यासाठी सर्व काही नियोजित केले आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यावर प्रेम करतो. वेदना संपुष्टात येत आहे. मी स्वर्गाच्या खिडक्या उघडणार आहे आणि तुम्ही ज्याची वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात ते सर्व मी ओतणार आहे. प्रेम, समृद्धी, उपचार आणि नवीन नवीन आशीर्वाद संधी तुमच्या वाट्याला येत आहेत. माझ्यावर विश्वास ठेव बाळा. मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, तुझा जन्म अशा वेळेसाठी झाला आहे. तुमचा एक उद्देश आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे सर्व काही आहे. मी तुमच्या आयुष्यात काय करत आहे ते स्वीकारा. तुमची शक्ती नाही, तुमच्यात तुमची शक्ती नाही. तुझ्या आयुष्यासाठी माझ्याकडे असलेली हाक काढून टाका. तुम्ही अपवित्र जीवन जगत असाल तरीही तुम्ही जिथे आहात तिथे परत येण्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक संधी देत आहे. पृथ्वीवर तुमचा अजूनही एक उद्देश आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, ऑगस्ट हा तुमच्यासाठी शक्तिशाली महिना आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात ते घडतील. अनेक गोष्टी स्पष्ट होतील. तुमची वाढ नवीन स्तरावर पोहोचेल. तुमची मानसिकता सकारात्मक पद्धतीने बदलेल. तुम्हाला धन्य, कृतज्ञ आणि शांत वाटेल. त्यावर दावा करण्यासाठी माऊली टाईप करा. एक आर्थिक सुटका लवकरच तुमच्या मार्गावर येत आहे. मी तुझी थोडीशी धडपड पाहिली आहे. मी तुमची आर्थिक मदत रोखू दिली, कारण तुमच्या प्रगतीसाठी माझ्याकडे निश्चित वेळ आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी सज्ज व्हा. ते प्राप्त करण्यासाठी मी स्वामींचं लेकरू आहे असे टाईप करा. देव म्हणतो, मी तुला वाचवले. मजबूत राहा आणि कधीही विश्वास गमावू नका. तुमच्या आयुष्यातील सर्वात कमकुवत क्षणांमध्ये तुमचा विश्वास सर्वात मजबूत असावा. मी तुझ्यावर प्रेम करतो. आज तुमचा दिवस चमत्कारासाठी आहे. वर बघत राहा आणि पुढे सरकत राहा. तुम्ही एका महान देवाचे आशीर्वादित आणि अत्यंत अनुकूल आहात. मनावर नकारात्मक विचार येऊ देऊ नका. तुम्ही सुरक्षित आणि आनंदाने भरलेले आहात. तुम्ही पुढे जात आहात. हा दिवस अप्रतिम संधींनी भरलेला असेल, जो तुमच्या उद्देशात अडथळा आणू पाहणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांना मागे टाकेल. तयार व्हा. सर्वोत्तम अजून यायचं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा बाळा. मी तुझ्यावर प्रेम करतो. या आठवड्याच्या शेवटी देव तुमच्या बाजूने परिस्थिती बदलणार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याचे आभार माना आणि जाणून घ्या की तुमची प्रगती होत आहे. तुम्ही सहमत असाल तर मला पाठिंबा दिल्याबद्दल देवाचे आभार माना. देवदूत म्हणतात की हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. तुम्ही तुमच्या आरोग्य, आर्थिक, व्यवसाय, विवाह नाते, संबंध, आध्यात्मिक वाटचाल आणि इतर सर्व आव्हानात्मक क्षेत्रांमध्ये प्रवेश कराल. तुमच्यासाठी अद्भुत संधी, चमत्कार आणि अनुकूलतेने भरलेला एक आश्चर्यकारक आठवडा असेल. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यावर प्रेम करतो. बोलणे आणि विचार करणे थांबवा. त्याऐवजी मी तुझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले, तुला बरे केले. त्या वेळेवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्हाला तुमचे विजय आठवतील तेव्हा तुम्ही विश्वासाने पुढे जाल. तुम्ही पुढे आहात. विजय, उपचार, नवीन स्थान, जीवन, नवीन घर, कायदेशीर विजय, एक यश आणि चमत्कार सर्वांवर तुमचे नाव आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचे आरोग्य, नोकरी, नातेसंबंध आणि वित्त यामध्ये तुम्हाला बदल घडून येणार आहे. प्रार्थना तुम्हाला योग्य ठिकाणी, योग्य लोक आणि योग्य संधीच्या जवळ आणेल. प्रार्थना करत राहा आणि तुम्ही जिंकण्यास सुरुवात कराल. प्रार्थनेत तुम्ही जे काही मागता ते तुम्हाला मिळाले आहे आणि ते तुमचेच असेल यावर विश्वास ठेवा.
जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे चांगले दिवस तुमच्या पुढे आहेत. तुम्ही जे पाहता ते पाहून भारावून जाऊ नका. विश्वासाने चालत राहा. देवाने तुमची भरभराट करण्याची योजना आखली आहे. तुमचे देवावर प्रेम असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. देव म्हणतो, जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझे शब्द तुमच्यामध्ये राहिल्यास तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही मागू शकता आणि ते दिले जाईल. शत्रू हरले त्याचे तुमच्यावर नियंत्रण नाही. मी तुझ्या बरोबर आहे. तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर माझे प्रभू देवावर प्रेम आहे असे टाईप करा. तू एकांतात कितीतरी वेळ रडला आहेस, पण आता मी तुम्हाला जाहीरपणे आशीर्वाद देणार आहे. तू एकटा नाहीस. तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या बरोबर जातो. चांगल्या आणि वाईट काळात मी तुमच्या पाठीशी असतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी बाळा तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, वेदना संपतील, अश्रू थांबतील, दरवाजे उघडतील. एक चमत्कार जवळ येत आहे. हार मानू नका. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, मला माहीत आहे की सध्या तुझ्या आयुष्यात काही चांगले चाललेले नाही. तुम्हाला मदत करायला कोणीच नाही असे दिसते, पण कृपया थांबा. मी तुम्हाला दिलेली वचने पूर्ण करणार आहे. मला घट्ट धरा आणि मी तुम्हाला कल्पनेपेक्षा जास्त पुढे नेईन. तुला पडू देण्यासाठी मी इथपर्यंत आणलेले नाही. हे खडबडीत असू शकते, परंतु माझ्याकडे अद्याप एक मार्ग आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर परमेश्वराची शक्ती माझ्या सोबत आहे असे टाईप करा. जग तुमच्याबद्दल काय म्हणते यावर विश्वास ठेवू नका. त्याऐवजी मला जे म्हणायचे आहे त्यावर विश्वास ठेवा. तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो की तुमच्यासाठी पुन्हा हसण्याची वेळ आली आहे. यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात. हे कधीही विसरू नका. मला तुमची मदत करू द्या. माझे देवदूत आधीच तुमच्याबरोबर आहेत. आराम करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे तुमच्यासाठी अप्रतिम योजना आहेत, कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना जास्त आहेत. सर्वोत्तम अजून यायचे आहे. जर तुमचा देवाच्या या योजनेवर विश्वास असेल तर गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. पुढील 7 दिवस आशीर्वाद, उघडे दरवाजे, उपचार, आर्थिक वाढ आणि देवाच्या कृपेने भरलेले असतील. तुम्ही अपयशी आहात असे मला वाटत नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहू शकता की इतर कोणीही जे काही बोलत आहे ते बरोबर नाही. मी तुझ्याबद्दल काय मानतो यावर लक्ष केंद्रित करा. देव या क्षणी म्हणतो, मला माहीत आहे तुम्ही खूप गोष्टींचा विचार करत आहात. दररोज दबाव वाढत असल्याचे दिसते. तुम्ही दमले आहात. जाऊ द्या आणि मला तुमच्या समस्या हाताळू द्या. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी तुला मदत करेन. याची काळजी करू नका. मी तुझ्याभोवती माझे सुरक्षित आवरण दिलेले आहे. तुमचे यश येत आहे. तुमच्या गरजा पुरवल्या जात आहेत. तुम्ही ज्या उपचारासाठी प्रार्थना केली होती ती येत आहे. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ती योग्य व्यक्ती येत आहे. आपण शोधत असलेली शांतता येत आहे. या दाव्याची पुष्टी करण्यासाठी ही ईश्वरीय कृपा सर्वांवर राहू द्या अशी कमेंट टाईप करा. तुमची चिंता, भीती, तणाव आणि वेदना दूर होतील आणि तुम्ही माझ्या मनात भरून जाल. शांती, प्रेम, उपचार आणि आशीर्वाद. देव म्हणतो की तुम्ही माझ्यापासून लपवू शकत नाही. मला माहीत आहे की काय झाले आणि मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. मी दरवाजा ठोठावत आहे. दरवाजा उघडा, मला आत येऊ द्या. हार मानू नका. आशा गमावू नका. तुम्ही विजयाच्या खूप जवळ आहात. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. माझे देवदूत तुम्हाला मदत करण्यासाठी पाठवले आहेत. तुमची विपुलता आणि ओव्हरफ्लोचा हंगाम सुरू झाला आहे. आज प्रोत्साहन द्या. देव म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक वादळात मी तुझ्या सोबत राहिलो आहे. तुला आवश्यक ते सर्व मी तुला दिले आहे. मी तुमचे, तुमच्या कुटुंबाचे आणि प्रियजनांचे संरक्षण करत आहे आणि नेहमीच करीन. तुमच्यासाठी सध्या गोष्टी कठीण असू शकतात, परंतु माझ्या वेळेवर विश्वास ठेवा. तुमच्या परिस्थितीत बदल होत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि हा नवीन दिवस स्वीकारा. तुमचा देवावर विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ लिहा. माझे आशीर्वाद दररोज सकाळी नवीन असतात. जर तुमचा दिवस चांगला नसेल तर खात्री बाळगा की उद्याचा दिवस नवीन आशीर्वादांसह आहे. देव तुमची काळजी घेत आहे. देव तुमच्यावर प्रसन्न आहे.
देव तुमच्या घरात वास करत आहे. कोणी देवासमोर प्रसन्न होण्यासाठी दिवे लावतो, तर कोणी प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करतो, तर कोणी आपली कारणे देवापुढे मांडतो. प्रत्येकाची प्रार्थना करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, पण देव ते सर्व काही प्रत्यक्षात स्वीकार करतात, कारण मनातून निघणारी हाक देवापर्यंत पोहोचवली जाते. त्याचप्रमाणे आज ज्यांनी कोणी हा संदेश उघडला आहे, त्यांची हाक देवापर्यंत पोहोचली आहे. तुम्ही कधी असे अनुभवले आहे का की देव प्रत्यक्षात तुमच्या घरात आहेत? देवाचा वास तुमच्या घरात आहे. तुम्ही देवाला जे काही अन्न प्रसाद म्हणून स्वीकारण्यास देतात, त्यातील काही असे पदार्थ देव स्वीकार करत आहेत, जे तुम्ही मनापासून देवांना अर्पित केले आहेत. प्रिय स्वामी भक्तांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही पूजा घरात प्रत्यक्षात देवाचे अनुभव घेता, कधी कधी काही दिव्यामध्ये फूल तयार होते, तर कधी तुम्हाला एखादा सुगंध येतो. स्वामी असल्याची प्रत्यक्षात ती खूण आहे. ते चिन्ह आहे जे तुमच्या मनाला भावून जाते आणि तुमचे मन अगदी प्रसन्न होते, कारण ते खरोखर तुमच्या आजूबाजूला आहे. देव आपल्या आजूबाजूला आहेत याचा अनुभव घेणे हे प्रत्येकाच्या मनावर शुभ परिणाम करते. देव कधी तुमच्या घरी येतात हे जाणून घ्या. जेव्हा तुमची भक्ती उच्च कोटीची असते, मनात संपूर्ण श्रद्धा भक्तीने तुम्ही देवाला हाका मारू लागता आणि देवाकडे मनोमन प्रार्थना करू लागता. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी देवाचा सुगंध अनुभवला आहे का? जर अनुभवला आहे तर होय म्हणा, कारण कधी कधी तुमच्या घरात न येणारा सुगंध दरवळतो. तो फक्त दैवी ऊर्जेमुळे दरवळतो, कारण देव प्रत्यक्षात त्यांचा अनुभव घेण्यासाठी तुमच्या घरात तो सुगंध दरवळतात आणि तुम्हाला खूप छान प्रसन्न वाटू लागते. तुम्ही असे अनुभव घेतले आहेत का? केले आहेत का? देवाची प्रत्यक्ष खूण आहे, चिन्ह आहे की देव तुमच्या घरात निवास करतात. स्वामी माऊली प्रत्यक्षात तुमच्या घरात वावरत आहेत. तुम्ही ज्यांची कुणाची पूजा अर्चना मनोभावे करत असाल, तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे असे काही अनुभव येऊ लागतात. तुम्ही हे अनुभव केले असतील तर तुम्ही खरोखर भाग्यशाली आहात. कधी कधी तुम्ही पूजा करत असताना अचानक तुमच्या दारावर कोणाची तरी थाप येते आणि तुम्ही विचार करू लागता की कोणीतरी आले असेल. पण त्या क्षणाला प्रत्यक्ष भगवंत तुमच्या पूजेने प्रसन्न होऊन तुमच्या दरवाजावर ठोठावत असतात, कारण तुमचे भाग्याचे द्वार त्या क्षणाला उघडले जात आहे. हे शुभचिन्ह तुम्हाला दिसू लागते. देव घरात असल्याचे चिन्ह म्हणजे तुमच्या कधी कधी काही वाईट सवयीही आपोआप सुटू लागतात. तुम्हाला त्या करणे स्वतःहूनच आवडत नाहीत. जर तुम्ही असे अनुभव घेतले आहेत, तर तुमच्या घरात प्रत्यक्ष तुमच्या भगवंताचा निवास होत आहे. तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत हे विसरू नका. तुम्ही हे शुभ संकेत ऐकत आहात. जे कोणी हा संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर घरावर भगवंताची कृपा, स्वामी माऊलींची कृपा निरंतर राहील, कारण देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणार. काही संकेतांमुळे तुम्ही ते शुभ संकेत अनुभवू शकता. जर तेही तुम्ही यातील काही अनुभव घेतले आहेत, तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही. स्वामी म्हणतात, हम गए नहीं अभी जिंदा है. मला तू प्रत्येक ठिकाणी शोधू शकतोस, पाहू शकतोस. फक्त तुझा विश्वास पूर्ण माझ्यावर असावा. दैवी शक्ती तुला साथ देत आहे याचे स्पष्ट चिन्ह आहे. बाळा, घाबरून जाऊ नकोस. आज तुझी परिस्थिती कितीही कठीण वाटत असेल, पण त्यातून मार्ग निघू लागतील. तुला ते सर्व काही मिळेल जे तुला हवे आहे. तुझ्या आशा, इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे, कारण तुझ्यावर माझी कृपा निरंतर आहे. तुझ्या कुटुंबावर माझी दृष्टी निरंतर आहे. मी जे काही संकेत तुला सांगितले आहेत, त्या संकेतांमधून तुम्ही ओळखू शकता की मी सतत तुमच्या आजूबाजूला वावरतो आणि तुमच्यासाठी माझे कार्य सुरू आहे. दैवी शक्ती तुम्हाला कुठेही कठीण प्रसंगात पडू देत नाही, तर दैवी शक्ती सतत तुम्हाला मदतीचा हात देते आणि तुम्हाला त्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचे मार्ग निरंतर मार्गांनी दाखवत असते. कधी कधी तुम्ही ज्या मोबाईलवर व्हिडिओ पाहत आहात, त्याच मोबाईलवरून तुमच्यासाठी काही सांकेतिक चिन्हांद्वारे काही संदेश येतात, तर काही व्हिडिओ पाठवले जातात, कारण ती एक निसर्गाची दैवी रचना आहे. दैवी आशीर्वादामुळे ते तुमच्यासोबत घडू लागते, कारण आजकाल प्रत्येकाच्या हातात सर्वात सहज उपलब्ध होणारी वस्तू म्हणजे मोबाईल आहे. त्यावरून तुम्ही अनेकदा काही माहितीही घेता आणि काही विचारही करता.
ते विचार करत असताना तुमच्या पुढे जे जे व्हिडिओ येतात ते तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर देखील असू शकतात. त्याचप्रमाणे काही संदेशही तुमच्यापर्यंत येतात. ते दैवी संकेत आहेत हे मानून स्वीकार करावे. स्वामी माऊलींचे संदेश जेव्हा तुम्ही उघडू लागता, ऐकायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या जीवनातील काही गोष्टी उघडकीस येतात. तुमच्या प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला दिसू देते, ऐकू येते आणि काही आशीर्वादही प्राप्त होतात. त्यांना असेच मानून सोडू नका, तर ते मनःपूर्वक स्वीकार केल्यास तुमच्यासाठी कठीण काळातूनही मार्ग निघून येईल आणि तुमच्यासाठी तुमच्या जीवनाचा सुखकर प्रवास सुरू होईल. कधी कधी अडचणी इतक्या येतात की तुम्ही नाराज आणि हताश आणि थकलेले असतानाही देव तुमची काळजी घेत असतात. देव तुम्हाला कधीही हार मानू देत नाही, तर तुमच्यापर्यंत कुठल्या तरी संदेशाच्या माध्यमातून ते विचार, ते आचार आणि तुम्ही त्यामुळे तुमचे मनोबल वाढावे, तुम्ही मनाने स्थिर असावे आणि तुम्ही जे काही कार्य करत आहात तुमच्या इच्छापूर्तीचा आनंद तुम्हाला मिळावा, हे सर्व काही शुभ संकेत तुमच्याकडे पाठवले. प्रत्येक संदेशाला वगळून पुढे जाऊ नका, कारण त्यातून मिळणारा तुम्हाला आशीर्वाद आहे असे मानून जो कोणी आशीर्वादांना स्वीकार करतो त्याच्यासोबत खरोखर दैवी आशीर्वाद प्राप्त होतात, मनातील इच्छा पूर्ण होतात. तुम्ही असे अनुभव केले आहेत मध्ये? होय, मी अनुभव घेतले आहेत, केले आहेत असे टाईप करायला विसरू नका. संदेश जर तुम्ही ऐकला आहे, संकेतांनी भरलेला संदेश ऐकला आहे, तर आहे असे टाईप करा. अद्भुत दैवी शक्तीने तुमचे जीवन परिपूर्ण होईल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद प्राप्त होऊ दे. तुमची विपुलता वाढो आणि तुमच्याकडे भरभराट हो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. हे काही संकेत जे तुम्ही ऐकले आहेत ते जर तुमच्या जीवनात तुम्ही अनुभवले असतील तर स्वामी कृपा नक्कीच तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे, हे विसरून चालणार नाही. देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. वेळोवेळी तुमच्याजवळ जे काही येते ते देवाच्या कृपेने येत असते, तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्यावर कृपाळ दृष्टीने आशीर्वाद वर्षाव करो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली स्वामी सेवा त्यांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. बाळांनो, जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या सोबत आहे. तोपर्यंत आपलं कोणी वाईट करू शकत नाही, याची खात्री मी आज तुम्हाला देत आहे. जीवनात ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एकटे पडले आहात, त्यावेळेस आनंदी व्हा, कारण देव तुमच्या सोबत आहे. जो माणूस जीवनात एकटाच असतो त्याच्यासोबत देव नक्की असतात. म्हणून स्वतःला कधीच एकटं समजू नका, कारण तुम्ही एकटे नाही आहात. देव तुमच्या सोबत आहे. सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करा. या अवघड काळामध्ये ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप खचले आहात, तुम्हाला पुढे कुठलाही मार्ग दिसत नसेल, तर बाळांनो, देवाला आव्हान करा. हे परमेश्वरा, कृपया माझ्या मदतीला धावून या. मी तुमची खूप भक्ती करत आहे. कृपया माझ्या भक्तीला प्रतिसाद द्या. माझी प्रार्थना ऐका. हे परमेश्वरा, आजपर्यंत जे तुम्ही मला दिले आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी त्यासाठी तुमचे धन्यवाद मानत आहे. परंतु कृपया आता माझा कठीण काळ आहे. या काळात तुम्ही मला वाचवा. तुम्ही मला या कठीण काळातून बाहेर काढा. मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहीन. हे परमेश्वरा, जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मला कसलीही भीती राहणार नाही, कारण मला याची जाणीव आहे की तुम्ही माझे खूप भले, खूप चांगले करणार आहात. म्हणून मी आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहे. हे परमेश्वरा, तुम्ही जोपर्यंत माझी काळजी घेत आहात तोपर्यंत मला कुठलाही आजार होऊ शकत नाही, आणि तुम्ही जोपर्यंत माझी पाठराखण करत आहात तोपर्यंत माझे कोणीच वाईट करू शकत नाही. म्हणून मी तुमचा खूप खूप आभारी आहे. सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद स्वामी अशी कमेंट करा. बाळांनो, या स्वार्थी जीवनात अनेकांनी तुम्हाला दूर लोटलं असेल किंवा तुमची साथ सोडली असेल. तुम्हाला प्रत्येक वाईट काळात एकटं वाटलं असेल, परंतु आपले भगवंत जोपर्यंत आपल्या पाठीशी आहेत
तोपर्यंत तुम्ही अजिबात घाबरू नका. तुम्ही कुठली चिंता करू नका. तुमची प्रत्येक चिंता आज देव दूर करणार आहेत. फक्त संयम ठेवा, विश्वास ठेवा, कारण हे जग, हे सर्व काही विश्वासावर चालू आहे. जर तुम्ही विश्वास ठेवला तरच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकाल. परंतु एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की विश्वास कोणावर ठेवावा याचे देखील पुरेसे ज्ञान आपल्याला असायला हवे. जर तुम्ही योग्य माणसावर विश्वास ठेवला तर तुम्ही कधीच चुकीच्या मार्गावर जाणार नाही आणि कधी तुमचं वाईट होणार नाही. परंतु जर तुम्ही चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला तर नक्कीच तुमचे वाईट दिवस येतील. म्हणून बाळांनो, लक्षात ठेवा की चुकीच्या माणसावर विश्वास कधीच ठेवू नका. थोडासा उशीर होईल, थोडीशी कठीण परिस्थिती जाणवेल, थोडासा त्रास होईल, परंतु जे चांगले आहे त्याचा स्वीकार करा आणि जे वाईट आहे त्याचा त्याग करा. देव एवढं कळकळीने तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन करत आहे. याचाच अर्थ तुम्ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. म्हणून देवाला कधीच गमावू नका. देवाचा चमत्कार जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर आजच या संदेश शेवटपर्यंत ऐका. जीवनात कित्येकदा देवाने आपल्याला खूप साऱ्या मदती केल्या आहेत. अनेकदा आपल्याला कठीण मार्गातून त्यांनी बाहेर काढले आहे. ज्या वेळेस देवाने आपल्याला मदत केली त्यावेळेस आपल्याला त्याची जाणीव व्हायला पाहिजे होती, परंतु अनेकदा अशी जाणीव आपल्याला झाली नाही. म्हणून बाळांनो, ज्या ज्या वेळेस तुम्हाला देव मदत करतील त्या वेळेस तुम्ही नक्की हे अनुभव केले असतील की देवानेच आपली मदत केली. परंतु अनेकदा आपलं सर्व काम झालं की आपण देवाला विसरून जातो. परंतु बाळांनो, असं कधीच करू नका. जेव्हा आपण आपलं काम झाल्यानंतर देवाला विसरून जातो त्यावेळेस आपण एक स्वार्थी मनुष्य म्हणून संबोधले जातो. म्हणून आपल्याला स्वार्थी मनुष्य बनायचं नाही. आपल्याला देवाचा लाडका भक्त बनायचे, एवढेच लक्षात ठेवा. जीवनात ज्या वेळेस तुम्हाला प्रगती करायची असेल त्यावेळेस प्रत्येक गोष्ट देवाच्या नामस्मरणाने सुरू करा. बघा, तुम्हाला याचाच अनुभव येईल की देव आहेत आणि देव प्रत्येक क्षणी आपली पाठराखण करत आहे. म्हणून बाळांनो, कुठलीच गोष्ट देवाच्या अनुमतीशिवाय घडत नाही, हे तुम्हाला माहीत असेल. ज्या गोष्टीला देवाची अनुमती असते तीच गोष्ट शेवटपर्यंत असते. म्हणून कुठलीही गोष्टीची सुरुवात करताना देवाची आज्ञा मानूनच ती गोष्ट सुरू करा. ज्या वेळेस देवाची आज्ञा मिळेल त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीसाठी कुठलाच अतिरिक्त भार सोसावा लागणार नाही. जे होईल ते सर्व तुमच्या बाजूनेच होईल याची खात्री बाळगा. अनेकदा अनेक भक्तांना खूप त्रास होतो, परंतु ते कधीच देवावर नाराज होत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की आपण आपल्या कर्माचे फळ भोगत आहोत आणि कर्माचं फळ कधी चांगलं असतं तर कधी वाईट असतं. हे सर्व आपल्या कर्मावर अवलंबून असतं व आपलं कर्म चांगलं आहे की वाईट आहे यावर अवलंबून असतं. म्हणून जेवढं तुम्हाला सोसायचं आहे तेवढं तुम्हाला सोसावंच लागणार आहे. परंतु जेव्हा तुम्ही भक्तीमध्ये लीन व्हाल तेवढाच तुमचा त्रास कमी होईल, तेवढेच तुमचे चांगले दिवस लवकरच येतील. तुम्ही रोज उठल्यानंतर देवाचे दर्शन घेत जा. तुम्हाला असं वाटत असेल ना की आपण हे ऐकतोय ते खरं असेल का? तर होय, देव सांगतात हे खरंच आहे. परमेश्वर कधीच खोटं सांगत नाही, कधीच खोटं शिकवत नाही. जीवनात फक्त परमेश्वर एकच गोष्ट सांगतात, सत्य बोला, सत्याच्या मार्गाने चाला, चांगले कर्म करा आणि जो हे नियम पाळतो त्याला जीवनात कधीच कोणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही. दुःख म्हणजे काय? ते फक्त अश्रू नसतात. ते एकटेपण असतं, अपेक्षाभंग असतो आणि मनाला बोचणारी शांतता असते. पण त्या प्रत्येक अश्रूच्या मागे एक नजर असते, श्री स्वामी समर्थांची. ते बघत असतात, ते ऐकत असतात आणि योग्य वेळी ते पुढे येतात. स्वामी म्हणतात, माझ्या नावाने एक अश्रू वाहिलास तरी मी ते संपूर्ण दुःख वाहून देतो. दुःख हे तुझं नाही, ते त्यांच्या मार्गाचा एक भाग आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी कधीच दुःख देत नाही, ते त्यातून शक्ती देतात. सगळ्यात जास्त शांतता कुठे असते माहितीये? जेव्हा दुःख संपतं त्याआधी एक काळजीमुक्त शांत क्षण येतो. ते क्षण म्हणजे स्वामी येत आहेत याची साक्ष. श्वास घ्या, डोळे बंद करा आणि मनात फक्त उच्चार करा, श्री स्वामी समर्थ. तुझं दुःख जर माझ्या नावावर दिलं तर त्याचा भार तुला वाटणारही नाही. प्रत्येक दुःखालाच एक शेवट असतो, पण श्रद्धेला नाही. खरा चमत्कार म्हणजे दुःख जाऊन मन शांत होणं. पैसे, काम, शरीर सगळं मिळेल,
पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं मन शांत होईल आणि हेच स्वामी देतात. आजपासून हे एक वाक्य मनात ठेव. तुझ्या सर्व दुःखांचं हरण होईल, फक्त श्रद्धा ठेव. स्वामी तुझ्या सोबत आहेत. तू फक्त त्यांचं नाव घेत राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कधी कधी वाटतं की सगळं संपलं, कोणी ऐकत नाही, कोणी समजत नाही. तेव्हा मनात एकच विचार येतो, स्वामी आता तूच वाचव. आणि खरं सांगू, तेव्हा त्यांची पावलं तुझ्या दिशेने वळतात. प्रश्न नाहीच सुटले, पण मन शांत झालं. मन शांत झालं म्हणून कृपा सुरू झाली. कृपा झाली म्हणून दुःख गेलं. नामरण स्मरणासाठी जागा द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ याचे नामस्मरण करा. स्वामी म्हणतात, तुझं दुःख खूप होतं, पण तू माळ थांबवली नाहीस. म्हणून आता मी स्वतः तुझ्या जीवनात उतरणार आहे. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, दुःख कायमचं राहत नाही, पण स्वामींचं नातं मात्र कायम राहतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचा हा सुंदर संदेश देवाने तुमच्यासाठीच पाठवला होता. आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी तुम्हाला खूप सारे आशीर्वाद पाठवत आहेत. तुमच्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण करू, हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.